पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म, न चाहम ब्रह्मणा पृथक्, नाहम देहो न मे देहा, केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 29व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। या श्लोकामध्ये 6व्या प्रकारची समाधी सांगण्यात आलेली आहे आणि ही समाधी निर्विकल्प समाधीशी जुळणारी आहे असा आपण पहिल्या चरणामध्ये विचार केलेला आहे। स्तब्धी भाव हा जो आहे तो ही समाधी आहे। स्तब्धी भाव ही आपली सहज स्थिती असताना सुद्धा आज मात्र आपली परिस्थिती आपण स्तब्धी भावात राहिलो नाही, म्हणजे स्तब्धी भाव हा आपला स्वभाव आहे हे आपल्याला लक्षात राहिलेलं नाही। आपण स्तब्धी भाव हा आपला स्वधर्म समजत नाही, स्तब्धी भाव हा आपला नाहीच असा आपला भ्रम आहे आणि तो भ्रम काढण्यासाठीच फक्त परमार्थ आहे। परंतु हे फक्त ऐकून अशक्य आहे, त्यासाठी जे काही अपेक्षित साधन असेल ते आपल्याला करणं गरजेचं आहे। ते साधन प्रत्येकाचं भिन्न भिन्न असतं आणि प्रत्येकाच्या अधिकारानुरूप ते ठरतं। त्यामुळे जे साधन आपल्या शेजारच्या माणसाला आहे तेच आपल्याला असेल असं नाही। त्यामुळे दुसऱ्याचं साधन कॉपी करून आपण परीक्षा पास होऊ शकत नाही। त्यामुळे फक्त साधनांची कॉपी करू नये। आपल्याला काय योग्य साधन आहे, आपला अधिकार काय आहे, आपण कुठे आहोत, आपण काय करीत आहोत यानुसार साधन आपल्याला करावं लागतं आणि ते साधन जसजसं आपलं उत्कृष्ट होत जाईल तस तसं ते साधन गळत जातं आणि मग आपल्याला त्याच्या पुढे जे साधन गरजेचं आहे तेही लक्षात येऊन आपण त्यापुढे जाऊ शकतो। स्तब्धी भाव हा मागच्या निर्विकल्प समाधीशी समान आहे असा विचार या पहिल्या भागामध्ये सांगण्यात आलेला आहे। तृतीय पूर्ववन्मत म्हणजे मागे जे आपण तिसऱ्या समाधीमध्ये म्हणजे निर्विकल्प समाधीमध्ये विषय पाहिला त्याच्याशी हा समान आहे। निर्विकल्प समाधी आपल्याला माहिती आहे, निर्विकल्प म्हणजे विकल्प रहित असा आपण विचार केलेला आहे आणि विकल्प शब्दाचा आपण अनेक प्रकारे अभ्यास केलेला आहे। विकल्प म्हणजे काय, तर त्या समाधीचा अभ्यास जर असेल अधिक या समाधीचा आपण जो बऱ्याच दिवसांपासून अभ्यास केला हा माहित असेल तर ह्या दोघांची एकी आपल्याला लक्षात येऊ शकते। त्याची एकी आता पुन्हा अभ्यास करण्यासारखी खरं तर नाही, परंतु थोडक्यात विचार करायला काही हरकत नाही। तर निर्विकल्प समाधी म्हणजे काय, विकल्प रहित। मग विकल्प काय आहे, तर सविकल्प समाधीमध्ये विकल्प सांगितलेले आहेत। सविकल्प समाधीमध्ये विकल्प काय सांगितलेले आहेत, शब्दानुविद आणि दृश्यानुविद असे दोन समाधी सांगण्यात आलेले आहे। म्हणजे शब्द आणि दृश्य यांच्या कक्षेत येणारं सगळं खरं तर काय विकल्प आहे। विकल्प शब्दाचा दोन प्रकारे अर्थ होतो। विकल्प शब्दाचा अर्थ एक म्हणजे पर्याय असा असतो, म्हणजे हा पर्याय हा पर्याय हा पर्याय असा एक विकल्प शब्दाचा अर्थ असतो। आणि दुसरा विकल्प शब्दाचा अर्थ काय आहे, विकल्प म्हणजे संकल्पाच्या विरुद्ध विकल्प असतो। संकल्प विकल्प, संकल्पच्या विरुद्ध विकल्प। संकल्प म्हणजे योग्य असं आपण धरू शकतो आणि विकल्प म्हणजे याचा अर्थ काय आला, अयोग्य, म्हणजे योग्य अयोग्य असं धरून विकल्प म्हणजे अयोग्य। विकल्प म्हणजे काय, अयोग्य। तर विकल्प म्हणजे फक्त पर्याय असा अर्थ नाही, विकल्प म्हणजे अयोग्य असा पण अर्थ होतो। त्यामुळे निर्विकल्प म्हणजे अयोग्य रहित असा अर्थ होऊ शकतो, म्हणजे ज्या ठिकाणी अयोग्य नाही। मग अयोग्य काय आहे, सविकल्प मध्ये आहे, म्हणजे शब्द आणि दृश्य याने भरलेलं सगळं जे ते अयोग्य आहे। आता अयोग्य हा शब्द एकदमच अयोग्य असा न वापरता आपण त्याला दुसराही पर्याय विचारात घेऊ शकतो। अयोग्य म्हणजे काय, अयोग्य म्हणजे आपल्याला जे इष्ट नाही,
अयोग्य म्हणजे आपल्याला इष्ट नाही, आपल्यासाठी ते उपयोगाचं नाही. जे खरं आपलं नाही ते अयोग्य आहे, ते इष्ट नाही आपल्याला. जे आपलं नाही, जी वस्तू आपली नाही, जी वस्तू आपल्याला योग्य नाही, आपल्यासाठी इष्ट नाही. जसं तुम्ही जर पाण्यात पडले तर किती महिन्याने बाहेर येता? पाण्यात पडल्यानंतर तुम्ही किती महिन्याने बाहेर येता परत? पाण्यात पडल्यानंतर किती महिन्याने बाहेर येतो परत? 1 मिनिटात बाहेर येतं. जास्त वेळ थांबू शकत नाही पाण्यात. का 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 नाही राहू शकत? का बरं? मासे नाही राहत काय? मासे राहतात की पाण्यात? राहतात ना. मग आपल्याला काय आलं? मासे काय घेतात? कुठला वायू घेतात? मासे नाही घेत प्राणवायू? घेतात ना मासे. मग आता काय अवघड प्रश्न आहे का? सोपा प्रश्न आहे एकदम. प्रश्न सोपा आहे ना? ते नाहीये. पाण्यामध्ये आपण नाही राहू शकत, मासे राहू शकतात. का राहू शकतात? कारण ते जलचर प्राणी आहेत. आपण खेचर प्राणी आहे. कुठले प्राणी आपण? खेचर प्राणी नाही ना आपण. खेचर म्हणजे घाडव. आकाशात उडणारे प्राणी जे असतात ते खेचर प्राणी आहेत. जलचर प्राणी पाण्यात राहतात आणि आपण भूचर प्राणी आहेत, म्हणजे आपण जमिनीवर राहतो. म्हणून आपल्याला कुठेही राहायचा अधिकार नाही, पाण्यात राहण्याचा अधिकार नाही. म्हणजे पाणी हे आपल्यासाठी योग्य जागा आहे का अयोग्य जागा आहे? अयोग्य. आपल्यासाठी इष्ट जागा नाहीये ती. पाणी आपल्यासाठी काय इष्ट जागा नाही. तसंच आकाश हे आपल्यासाठी इष्ट जागा आहे का? नाही. म्हणून तुम्ही जास्त वेळ आकाशात थांबले तर काय होईल? शक्य का राहणं जास्त वेळ? जास्त वेळ राहू शकत नाही आपण आकाशामध्ये. जितक्या वेळ आकाशात विमान राहील तितक्याच वेळ. पण विमानाला 1 दिवस तर खाली यावंच लागतं. जास्त वेळ आपण आकाशात राहू शकत नाही. म्हणजे विमानाच्या साहाय्याने जाऊ शकतो, तसं पाणबुडीच्या साहाय्याने पाण्यातही जाऊ शकतो. पण ते काय झालं, ते काही खरं आपलं पाण्यात राहणं नाहीये. पाणबुडीच्या साहाय्याने एखादा पाण्यात जरी राहिला तरी सुद्धा त्याला पाण्यात राहण्यासाठी ऑक्सिजन वगैरे सगळी जी आपल्याला गरजेच्या गोष्टी ते घेऊन जाव्या लागतात. जरी पाण्यात ऑक्सिजन असला तरी सुद्धा आपल्याला ते काही जमणार नाही घ्यायला, माशांना जमतो. तसंच आकाशामध्ये आपल्याला जाता आलं तरी सुद्धा ते तात्पुरतच असतं. आपण कायम आकाशात जाऊ शकत नाही, कारण ती जागा आपल्यासाठी योग्य नाही. योग्य जागा आपल्यासाठी जमीन आहे. जमिनीवर आपण राहतो कारण आपण भूचर प्राणी आहोत. तर योग्य अयोग्य म्हणजे काय? योग्य अयोग्य जे आहे हे कोणासाठी योग्य आणि कोणासाठी अयोग्य असं असतं. तर आपल्यासाठी योग्य काय आहे ना आपल्यासाठी अयोग्य काय आहे? आपल्यासाठी योग्य काय, आपल्यासाठी अयोग्य काय? आपल्यासाठी योग्य कधी, आपल्यासाठी अयोग्य कधी? जेव्हा हा संसार म्हणजे हे संसार चक्र जे आहे हे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्ममरणाला कारण होतं. म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्याला यातनेला कारण होतं. जन्ममरण ही यातना आहे. जन्ममरण या यातनेला जर हे संसार चक्र म्हणजे हा संसार आपल्याला जर कारणीभूत होत असेल तर हे आपल्यासाठी योग्य नाही. हे कळत नाही, हे कळलं पाहिजे. जन्ममरण यातना ह्या आहेत हे कळायला पाहिजे. कारण जन्म आणि मरण ही यातना आहे हे ज्याला कळतं तो वाढदिवस साजरा करेल का? करेल का नाही करेल? आता दुसऱ्यांनी केलाच तर तो त्याच्याकडे लक्ष नाही देणार, तर जास्त महत्व देणार नाही. तो ते सांगता येत नाही ना कोणाचं काही. ठीक आहे, तुम्ही नाही म्हटलं तरी बाकीचे साजरा करतील ना. जन्म होणं ही काय आहे? जन्म होणं ही काय गोष्ट आहे? अयोग्य गोष्ट आहे. जन्म होणं ही चांगली गोष्ट नाहीये. मग तुम्ही जन्म झाल्यावर साजरा कुठला करताय? जन्म ही चांगली गोष्ट नाही असं ज्ञानदेवांनी पण सांगून ठेवलेलं आहे. साधू संतांनी सांगितलेलं आहे, आपण ते वाचत नाही, लक्ष देत नाही त्याच्याकडे. आपण काय वाचतोय आपल्यालाच कळत नाही आणि वाचल्यानंतर काही पाळत नाही आपण. आपल्याला वाटतं आपण पारमार्थिक आहोत असं वाटतं. तर सिद्ध पुरुष असेल तर ठीक आहे, त्याला काही फरक पडत नाही, तो त्याच्या परे गेला. पण आपण साधक असेल तर आपल्याला सगळ्या गोष्टी पाळायला लागतात. लोक म्हणतात जाऊ महाराज पाळतात ना, आपल्याला काय करायचं? महाराज जात नाही बर्थडेला कोणाच्या, आपल्याला काय होतं त्याला? तर तुमच्या महाराजांना नाही चालत, तुम्हाला तर चालतंय ना. तुम्हाला जास्त विटाळ आहे त्याचा. विटाळ जास्त कोणाला आहे? विटाळ करतो का? जन्माचा विटाळ करतो का? जन्म हा विटाळ आहे. काय आहे? जन्म हा काय आहे का?
आहे का नक्की? मग पेढे वाटू नका परत. पेढे वाट सुटले म्हणजे तुम्हाला विटाळ कळलेला नाही का? बरेचसे लोक कोडगे झालेत, त्यांना काही म्हटलं तरी काही फरक नाही. म्हणजे इकडून ऐकतात ते आणि इकडून कधी जातं हे त्यांना पण कळत नाही बाहेर. काय नव्हतं, महाराज आपलेच आहेत, ते आपलं काय आपल्या माणसाचं कोणी मनाव घेतं का? आपल्या माणसाने शिव्या दिल्या, आपण मनाव घेतो का? तसं काहींचं झालेलं आहे. ते काही मनाव घेत नाही तेवढं. जन्म होणे ही काय विटाळ गोष्ट आहे आणि मृत्यू ही सुद्धा काय विटाळ आहे. जन्म मृत्यू हे दोन्ही विटाळ आहेत. आपल्याला मृत्यू विटाळ वाटतो. का विटाळ वाटतो? आपण शहाणे झालो म्हणून वाटतो का? कशामुळे वाटतो विटाळ? कशामुळे विटाळ वाटतो? जन्म मृत्यू, जन्म नाही मृत्यू, विटाळ का वाटतो का नाही? आपण शहाणे झालो म्हणून वाटतो काय? शहाणे झालो तर जन्म पण विटाळ वाटेल. मग कशामुळे वाटतो विटाळ मृत्यू? म्हणजे नंतरची गोष्ट. विटाळ का वाटतो? माझा प्रश्न लक्षात घ्या, काय म्हणतो मी. जन्म हा विटाळ वाटत नाही, मृत्यू हा विटाळ वाटतो. का वाटतो? तो जो माणूस आहे, तो जो जीव आहे, तो जीव त्या जीवाच्या आपण मोहात असतो आणि त्या मोहामुळे तो जीव आता परत काही भेटणार नाही, म्हणून तो विटाळ वाटतो आपल्याला. आपला मोह जो आहे, तो मोह आपल्याला दुःखाला कारण होतो. म्हणजे त्या मोहामुळे यातना होतात आणि त्या यातनेमुळे विटाळ तयार होतो. विटाळ का होतो? जेव्हा मनुष्य दुःखी होतो, त्याचा चेहरा पडतो, त्याची परिस्थिती खराब होते. एखादा दुःखी मनुष्याचा चेहरा बघा तुम्ही, कसा असतो? म्लान वदन असतं, त्याचं परेशान असतो. फारच दुःखी असेल तर त्याच्या घरात त्याला काही काम करावं वाटत नाही, कुठेही काही करावं वाटत नाही, अशी होती ना परिस्थिती. मग त्याची सुतकासारखी स्थिती होती, बरोबर तुम्ही. एखादा जर दुःखी असेल तर काय होतं? त्याला काही करायची इच्छा राहत नाही दुःखामुळे. दुःख कशामुळे येऊ? तर जेव्हा एखादा जीव जातो, म्हणजे मनुष्य मरतो, तेव्हा त्याच्यामध्ये असलेला मोह जो आहे तो त्याला अत्यंत यातना देतो आणि त्या यातनेमुळे तो विटाळ तयार होतो. जन्माला आल्यानंतर तसं वाटत नाही. जन्माला जर एखादा आला तर यातना होतात का? त्यामुळे विटाळ वाटत नाही. ही झाली व्यावहारिक भूमिका. शास्त्रीय भूमिका किंवा परमार्थिक भूमिका जी आहे त्याच्यामध्ये जन्म सुद्धा विटाळ आहे, मृत्यू सुद्धा विटाळाचा आहे. म्हणजे जन्म मृत्यू ह्या दोन्ही विटाळच गोष्टी आहेत. अधिक जननी जठरे शयनम हा सुद्धा विटाळच आहे. त्यामुळे आपण एका साईडने मृत्यूला जो विटाळ मानतोय तो काही शहाणे झालो म्हणून नाही, शास्त्र का सांगतंय ह्याच्यामुळे नाही, तर आपल्याला कशामुळे वाटतोय? वेगळ्या कारणाने विटाळ वाटतोय. आणि जन्म तर आपल्याला विटाळ वाटतच नाही. पण ज्याला जन्म हा विटाळ आहे लक्षात येईल, त्याला मृत्यू हा विटाळ लक्षात येईल. मग त्यावेळेस तो विटाळ जो आहे तो वेगळ्या पद्धतीचा त्याला लक्षात येईल. आलं लक्षात? तर योग्य काय आहे? जन्म योग्य नाही, काय नाही, आणि मरण सुद्धा योग्य नाही. म्हणजे पुन्हा जन्म पुन्हा मरण, पुन्हा जन्म पुन्हा मरण, हे जी यातना आहे हे काही योग्य नाहीये. हे कळणं, हे ज्याला कळलं त्याला मुमुक्षु असं म्हणतात. हे कळलं तरी मुमुक्षु होतो. वास्तविक याच्यातून बाहेर पडण्याची ज्याला तीव्र इच्छा निर्माण होते तोच मुमुक्षु आहे. शास्त्रामध्ये मुमुक्षुची व्याख्या वाचून तोंडाने सांगितली म्हणजे मुमुक्षु नाही. तुम्ही जर संसारामध्ये रममाण असाल, तुम्हाला जन्म मृत्यूच्या फेऱ्याविषयी काही तसं घेणं देणं नसेल, ते घेणं ते नुसतं नावापुरतं आहे. कारण तोंडाने बडबड करणं वेगळं आणि आचरणामध्ये त्यासाठी प्रयत्न करणं हे वेगळं आहे. आचरण जर तसं करू शकला तर तो मुमुक्षु ठरतो, नाही तर तो मुमुक्षु ठरत नाही. तर अयोग्य गोष्ट काय आहे? जन्म मरणाचा फेरा ही काय आहे? ही अयोग्य गोष्ट आहे. हे ऐकून ऐकून फक्त पाठ होणं योग्य नाही. तर त्यासाठी म्हणजे मृत्यू आणि जन्म ह्या दोन गोष्टी टाळण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण त्यासाठी हे लक्षात यावं लागतं की जन्म काय वाईट आहे, योग्य नाही, अयोग्य आहे. मृत्यू सुद्धा अयोग्य आहे. एका भगवंता व्यतिरिक्त सगळंच अयोग्य आहे. आणि एक गोष्ट जेव्हा असते, एक गोष्ट जेव्हा असते त्या ठिकाणी दोन नसतात. भगवंत हा एक आहे, एकमेव आहे. तो एकमेव असल्यामुळे त्याच्या ठिकाणी दोन नाही आणि म्हणून तिथे विकल्प नाही असं दुसरा शब्दाचा अर्थ होतो. कारण विकल्प या शब्दाचा अर्थ पर्याय असं पण आपण करू शकतो. म्हणजे विकल्प शब्दाचा अर्थ आपण अनेक, म्हणजे हा पर्याय, हा पर्याय, हा पर्याय विकल्प असंही म्हणतात.
त्यामुळे दुसऱ्या अर्थाने जरी बघितलं तरी चालतंय. दुसरा अर्थ काय होतो? पर्याय. तर भगवंताला पर्याय नाही. भगवंत हा काय? एकमेव आहे. मग तो एकमेव असल्यामुळे त्याला पर्याय नाही, म्हणजे विकल्प नाही. आणि विकल्प नाही म्हणून तो काय? निर्विकल्प आहे. काय? निर्विकल्प आहे. मग त्याच्या ठिकाणी कुठलाही दुसरा पर्याय नाही. म्हणजे 2 नाही, 3 नाही, 4 नाही. नानात्व नसणे म्हणजे निर्विकल्प. नानात्व म्हणजे विकल्प. मग नानात्व या शब्दामध्ये जो विकल्प दिसतो तो दोन्ही पद्धतीने, एक म्हणजे पर्यायी अर्थाने किंवा अयोग्य आहे. कारण या नानात्वामध्ये जो गुंततो तो भगवंतापासून, स्वस्वरूपापासून दूर राहतो. जो या नानात्वामध्ये गुंततो त्याला पुन्हा पुन्हा जन्म मरण भोगावं लागतं. म्हणून ते अयोग्य आहे, म्हणून तो विकल्प आहे. आणि जो याच्यातून बाहेर पडतो तो निर्विकल्प स्थितीला होतो. म्हणून एकमेव स्थिती लक्षात येणं म्हणजेच निर्विकल्प अवस्था आहे. एकमेव, एकमेव, एकमेवाद्वितीयम म्हणजे एकमेव आणि अद्वितीयम, अद्वितीय. एकमेवाद्वितीयम म्हणजे एकमेव आणि अद्वितीय म्हणजे नानात्व नाही. तर अशा रीतीने जो विकल्परहित होतो. दुसरी गोष्ट, पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या दुःखाला तो प्राप्त होत नाही असाही तो विकल्परहित होतो. तेव्हा ती निर्विकल्प स्थिती आहे. हे करण्यासाठी काय करायचं याचा आपण विचार केला होता की सविकल्प आणि सविकल्पचे 2 भाग. एक म्हणजे दृश्यानुविद आणि एक शब्दानुविद. दृश्य आणि शब्द यामध्ये जो गुंतला तो सविकल्प आहे, तो विकल्पात आहे. पण त्याच्यातही विकल्पातली समाधी कशी प्राप्त करायची हा विचार आपण मागे केलेला आहे. पण जो शब्दामध्ये किंवा दृश्यामध्ये गुंततो, शब्दामध्ये किंवा दृश्यामध्ये गुंतलेलो आहे हे सुद्धा ज्याला कळत नाही, ज्याला हे पण कळत नाही, तो अतिमूर्ख मनुष्य आहे. त्याला हे माहीतच नाही, कारण त्याला ते गुंतलाय हेच माहित नाहीये. पण ज्याला गुंतलो एवढं जरी कळलं तर थोडा शहाणा झाला तो. तर शब्द आणि दृश्य. मग दृश्य काय आहे? जीवाच्या समोर जेवढं काही येतं तेवढं दृश्य आहे. मग ह्या सगळ्यात न गुंतणे. शब्द काय आहे? जीवाच्या समोर आलेल्या सगळ्याला काहीतरी शब्द आहे, अधिक जीवाला सुद्धा शब्द आहे. तर या शब्दामध्ये सुद्धा न गुंतणे. कारण 2 गोष्टी असतात, एक रूप आणि एक नाम. दृश्य म्हणजे रूप आहे आणि शब्द म्हणजे नाम आहे. आणि शब्द आणि दृश्य म्हणजे रूप आणि नाम. म्हणजे रूप मध्ये न गुंतणे आणि नामामध्ये न गुंतणे. कारण नाम आणि रूप हे मायेचं कार्य आहे, तो मायेचा भाग आहे. जेवढं नामाच्या अंतर्गत येतं, जेवढं रूपाच्या अंतर्गत येतं तेवढं काय? तेवढं मायेचा भाग आहे, ते प्रकृतीचा अंग आहे. म्हणून त्याच्यात जो गुंततो तो विकल्पात असतो. त्याच्यात गुंतलोय हेच ज्याला कळत नाही तो अत्यंत मूर्ख असतो. आणि सविकल्प समाधीत सांगितलेला जो अभ्यास आहे त्या अभ्यासाला धरून जो शब्दात किंवा दृश्यात असतो तो एक वेळ बरा आहे, कारण तो साधक आहे, तो काहीतरी प्रयत्न करतोय. शब्दानुविद किंवा दृश्यानुविद समाधीचा आधार घेऊन तो काहीतरी प्रयत्न करतोय. पण त्याच्या पुढची जी समाधी होती ती आपण निर्विकल्प पाहिली होती. म्हणजे त्याच्यामध्ये हे दृश्य आणि शब्द म्हणजे नाम आणि रूप त्यांचा विषय येत नाही. कारण दृश्य आणि शब्द किंवा नाम आणि रूप याच्यामध्येच विकल्प आहे, याच्यामध्येच अनंत गोष्टी आहेत. किती आहेत? विकल्प किती आहेत? म्हणजे याच्यामध्ये किती आहेत? रूप किती आहे? असंख्य आहे. नाम किती आहे? असंख्य आहे. म्हणजे दृश्य किती आहे? अगणित आहे. आणि शब्द किती आहेत? ते सुद्धा अगणित आहेत. म्हणून ह्याच्यामध्ये गुंतून राहणं हे काही इष्ट नाही. याच्यातून जो बाहेर पडला तो निर्विकल्प समाधीत जातो, असा आपण विचार मागे केला होता. तर ही निर्विकल्प समाधी जी ही विकल्प रहित आहे आणि तो जेव्हा या समाधीला पोहोचतो तेव्हा तो एकमेव अद्वितीय राहतो. तो स्वतः एकमेव आहे, तो अद्वितीय आहे हे त्याला लक्षात येतं. हे असं लक्षात आल्यानंतर ही समाधी आपण या स्तब्धी भावाशी एकरूप आहे असा विचार दुसऱ्या भागामध्ये पहिल्या चरणाचे सांगितलेला आहे की तृतीय पूर्ववन मत म्हणजे पूर्वी जे तृतीय मत सांगितलं होतं म्हणजे तिसरी समाधी सांगितली होती तिच्यासारखंच आहे. मग त्याचा आपल्याला विचार करायला लागेल स्तब्धी भावामध्ये काय? स्तब्धी भावामध्ये सुद्धा तो एकमेव राहतो. निर्विकल्प समाधीत एकमेव राहतो. स्तब्धी भावात काय होतं? स्तब्धी भावातही तो एकमेव राहतो. किंवा जेव्हा एकमेव राहतो तेव्हा स्तब्धी भाव असतो. जेव्हा एकमेव राहतो तेव्हा काय होतो? तेव्हा स्तब्धी भाव तयार होतो. आता हे कसं आहे? व्यवहारामध्ये उदाहरण आहे. समजा तुमच्या घरामध्ये
तुमच्या घरामध्ये समजा 10 माणसं आहेत. आता 10 माणसासाठी घरात किती काम करावं लागतं? काहीतरी काम करावं लागतं. आता त्या 10 माणसाची तुमची समजा 8च माणसं आहेत, आता काय करावं लागेल? आता अजून जास्त काम करावं लागेल. काम कमी करावं लागेल. 5 झाली तर अजून वाढेल, अजून कमी होईल. 3 झाली तर, 2 झाली तर कमी कमी होत जाईल. म्हणून आजकाल लोकांना जास्त लोक नको असतात, ठीक आहे. पूर्वी कसं होतं, पूर्वी 40 लोकांचं खटलं असायचं. आता किती लोकांचं खटलं असतंय? आता 2 लोकांचं खटलं असतंय. त्यात ते दोघांचंही जमत नाही. त्यामुळे तो म्हणतो तुझं तू बघ, मी माझं मी बघतो, ठीक आहे. आता 2 लोकांचंही खटलं चालत नाही. पूर्वी 60-60 लोकांचे खटलं चालत होते, है ना. असो, गमतीचा भाग सोडून द्या, नाही तर लोक म्हणतील महाराजांनी सुरू केला, आमच्यावर ताशेरे ओढायला सुरू केला, असं वाटतं लोकांना, आहे ना. तर जेवढी जास्त माणसं तेवढं जास्त काम. जसजशी माणसं कमी होतात तस तसं काय होतंय, काम संपत होतं. आणि एकच राहिला तर काम नसल्यासारखंच होऊन जातं. आता एकच राहिला. आता एक माणूस आहे घरामध्ये, त्या एक माणसाकडे समजा 100 वस्तू आहेत. आता ह्या 100 वस्तूंना पाळायचं म्हणजे त्याची व्यवस्था ठेवायची. त्याच्याऐवजी त्या माणसाकडे 80च वस्तू आहे, तर अजून त्याचं तर कामं कमी होतील. 80च्या ऐवजी 30 असतील तर, 10 असतील तर, 5 असतील तर कमी कमी होत जाईल, है ना. म्हणजे तुमच्याकडे समजा यांच्याकडे समजा 50 साड्या आहेत, तर त्या मेंटेन करायच्या म्हणजे त्याच्याऐवजी 40 असल्या तर, 20 असल्या तर, 10 असल्या तर, 5 असेल तर काय होतं आपल्याकडे पण कपडे जे आहेत ते 20-30 असले तर, आणि 30 कमी कमी होत गेली तर फरक पडतो ना. म्हणजे माणूस एकच आहे, पण त्याच्या जेवढ्या वस्तू आहेत त्यातल्या जेवढ्या पर्यायामध्ये तो गुंतलेला आहे तेवढा त्याचा काय होतो, व्याप वाढतो. तेवढं त्याला करावं लागतं, तेवढं त्याला व्हावं लागतं. म्हणजे तो मनुष्य जर घरामध्ये एकटा नसेल, त्याच्या घरात जर 10-15 माणसं असतील, 10-15 माणसामध्ये मग एक आजोबा, एक पणजोबा, एक आजी, एक भाऊ, एक चुलत भाऊ, एक त्याचं पोरग, एक त्याची बायको, एक ह्याची बायको, एक ह्याचा नातू, एक त्याचा पंतू, असं सगळ्यांचं म्हणलं, हा जो एक माणूस आहे त्याला किती लोक आहेत? म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीने तो काहीतरी आहे. म्हणजे एकाच्या दृष्टीने तो बाप आहे, एकाच्या दृष्टीने मुलगा आहे, एकाच्या दृष्टीने नातू आहे, एकाच्या दृष्टीने भाऊ आहे, एकाच्या दृष्टीने चुलत भाऊ आहे, एकाच्या दृष्टीने दीर आहे, एकाच्या दृष्टीने काय, असं तो एकच मनुष्य काय होतो, काय काय होतो, तो अनेक होतो. तुम्हाला जेवढे नातेवाईक आहेत तेवढे तुम्ही झालेले आहात. तुम्हाला जेवढे नातेवाईक तेवढे तुम्ही झालेले आहात. किती झाले तुम्ही? तुमचे जेवढे विकल्प आहेत तेवढे तुम्ही आहात, तेवढे तुम्ही आहात. अधिक ते डुबवणारे विकल्प असेल तर अजून भयानक आहे. विकल्प शब्दाचे आपण दोन्ही अर्थ पाहतोय. विकल्प भरपूर आहेत, विकल्प म्हणजे अनेक, है ना. तर तुमचे जेवढे नातेवाईक तेवढे तुम्ही आहात, बरोबर का नाही? मग एक एक कमी केले तर तेवढे तुम्ही कमी झाले. आणि आपल्या स्तब्धी भावात काय ठरलेलं आहे, काहीही न होणे, पण तुम्ही काहीतरी झाले. काहीतरी झाले म्हणजे लोकांना आनंद होतो. जेवढं तुम्ही संपत्ती वाढवली, आता माणसांचं जाऊ देत, वस्तूंचा जरी विचार केला, जेवढ्या वस्तू आहेत, जेवढी संपत्ती वाढवली, संपत्ती म्हणजे एक वस्तू आहे, जेवढी संपत्ती वाढवली तेवढे तुम्ही श्रीमंत झाले. जेवढे तुम्ही पदार्थ वाढवता, जेवढे तुम्ही माणसं वाढवता, तेवढे तुम्ही काय होता, काहीतरी होत जाता, मोठे मोठे होत जातात, मोठे छोटे काहीतरी होत जातात, है ना. म्हणजे काहीतरी होत जातो आपण. कशामुळे? कारण आपल्याला काहीतरी विकल्प चिकटलेले आहेत. आपल्याला अनेक माणसांचं काय चिकटलेलं असल्यामुळे आपण काहीतरी झालोय, अनेक होत गेलोय. एवढे सगळे आपल्याला जोडलेत, हे सगळे एवढे सगळे विकल्प आपल्याला लागले, म्हणून आपण काहीतरी झालो. आणि स्तब्धी भाव म्हणजे काही न होणे आहे, बरोबर नाही. आपण काहीतरी झालो, काहीतरी होण्यामध्ये आपल्याला आनंद वाटतो. मी काहीच नाहीये असं म्हणण्यामध्ये आपल्याला वाईट वाटतं. उलट आपण रस्त्याने चाललो, असं कोणी ओळखीचा भेटला तर आपल्या सोबतच्या माणसांचं त्याला सांगितलं, हा आमचा हा आहे, हा आमचा तो आहे, तर आपल्याला बरं वाटतं एकदम. आणि जर आपण रस्त्याने चाललेलो आहे, आपल्यासोबत कोणीतरी आहे, कोणीतरी माणसं भेटली आणि आपल्याला कोणी काही विचारलंच नाही,
आणि म्हटलंही नाही हा आमचा हा आहे हा आमचा आहे, तर आपल्याला खूप वाईट वाटतं का नाही? पण तेच जर सांगितलं हा आमचा काका आहे हा आमचा मामा आहे, तर आपल्याला बरं वाटतं. असं वाटतं की आपण काय केलंय आणि काय नाही झालं. पण आपण जर समजा असेल ते चार चौघांमध्ये आपल्याला कोणीच विचारलं नाही, आपल्याला कोणी सांगितलं नाही हा मामा आहे हा काका आहे ही याची आजी आहे, ही याचा नातू आहे, असं म्हटलं नाही, तर काय होतं? त्रास होतो का? होतो का नाही? होतो का नाही होतो? कमी गंमत सांगतोय, होतो ना. आणि कोणीतरी म्हटलं, नुसतं म्हणायला पाहिजे आपल्याला, हे बघा हे आमचे मामा, असं म्हटलं की मामा एकदम फुगतो. काही नाही केलं, काहीच केलं नाही त्याने. काय केलं आपण त्याला? काहीच केलं. हे बघा ही आमची जाव, ही आमची भाऊजय आहे, असं नुसतं म्हटलं तिला काय करून काय नाही असं वाटतं. कसं ना चहा प्या, हे करा ते करा, आणि त्याच्याऐवजी काहीच विचारलं नाही तर ते आपल्याला कोण विचारतो काय करायचं यांचं उठा तेव्हा? आपल्याला विचारतच नाही आहे ना. पण फक्त तुम्ही म्हणा काय करायचं, जीव लगेच फुगून जातो. काय होतं, तुम्ही आपण दोघं चाललोय रस्त्याने, तुमच्या ओळखीचा माणूस भेटला, तुम्ही जर म्हटले नाही अहो हे आमचे महाराज आहेत, तर आम्हाला वाईट वाटतं मला. म्हणून तुम्ही पण कसं म्हणतात आमचे महाराज आहेत, काय काय ते त्याच्या पुढच्या म्हणतात फार मोठे महाराज आहेत. मग मी त्याला विचारलं लागतं कसं काय मोठा आहे बाबा, ते म्हणतात राहू द्या तुमचं काय एवढं. मग मी पण सांगत होतो आमचे साधक मंडळी फार मोठी माणसं आहेत, पण तुझं कशी काय मोठं, खूप श्रीमंत आहेत ते, बरं वाटतं म्हटलं. आणि एखाद्या जण सांगितलंच नाही हे कोण आहे, त्यांना विचारलंच नाही, चाललंय शेजारी कोण आहे काय माहित नाही, त्यांना वाईट वाटत. म्हणजे काय महाराजांच्या सोबत राहून उपयोग नाही, आपल्याला काही किंमतच देत नाही, बरोबर का नाही? आपल्याला किंमतच देत नाहीत ते. पण त्याला हे कळत नाही ही एक साधना आहे, उलट आपले अवमान करतात, आपल्याकडे लक्षच देत नाहीत, है ना. असं होतं. साधना लक्षात येत नाही, साधना काय आहे, साधना कशात आहे हे लक्षात येत नाही. काहीतरी होण्यामध्ये भ्रम आहे, काहीतरी होण्यामध्ये अयोग्य भाग आहे. जेवढे विकल्प वाढला तेवढा आपला स्तब्धीभाव ढासळला. म्हणजे जेवढे विकल्प वाढले तेवढे आपण काहीतरी झालो, म्हणून निर्विकल्प व्हावं लागतं, म्हणजे स्तब्धीभाव येतो. त्याच्या दोघांचा संबंध कसा आहे त्याचा आपण थोडा विचार करीत आहोत, त्याची संगती जोडण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. तर जेवढे तुमचे विकल्प वाढले जगण्यात, तुमच्याकडे विकल्प शून्य झाला पाहिजे. आपल्याला पर्यायच नाही काही. तुम्हाला म्हणता काय नाही, आपल्याला याने नाही विचारलं तर आपण याच्याकडे जाऊ, ह्या भावांना विचारलं त्या भावाकडे जाऊ, मामांना विचारलं तर नाना आहेच, नानांना नाही विचारलं तात्या आहे, तात्या नाही तर मग मावशी आहे, मावशी नाही तर काकू आहे, कुणी ना कुणी आहेच आपल्याला. आपल्याला काय पर्याय कमी आहे? अशा स्थितीवर आहे की तुमच्याकडे पर्यायच नाही काय, आता तुम्हीच हे बघतो. आता कोण आहे? आता काहीच पर्याय नाही आपल्याला. पर्याय कोण? पर्याय फक्त आपण आहे, असं जेव्हा लक्षात येईल तेव्हा निर्विकल्प नाही. एवढं शहाणपण नाही आलं तर पर्याय फक्त भगवंत आहे. जेव्हा पर्याय फक्त भगवंत आहे या जरी अवस्थेला आला, ह्या जरी गोष्टीवर पोहोचला तरी चालेल. आपणच फक्त पर्याय ही फारच मोठी गोष्ट झाली, तेवढं धारिष्ट नसतं अंगामध्ये. म्हणून पर्याय फक्त भगवंत आहे. भगवंता व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात काहीच पर्याय नाही, असं वाटतं का? वाटतं का नाही वाटतं? किती लोकांना वाटतंय असं? किती लोकांना वाटतं असं? वाटतंय, कधीतरी वाटतं चुकून, ते पण खरं वाटत नाही. काय झालंय गेलं, आपली पोरगी आहे, आपलं पोरग आहे, मग पोराशी बोललं पोरीशी बोललं की बरं वाटतं. आपल्याला पर्याय किती आहेत? काही काही लोक म्हणतात यांना सगळ्यांना सोडलं, महाराजांचं काय, महाराजांचं वेगळी गोष्ट, यांना सगळ्यांना सोडलं, आपण जागणार कसं? जागण्यासाठी या लोकांचा आधार लागतो ना, बरोबर का नाही? तुम्हाला काय अडचण आली, महाराज सॉल्व्ह करणार आहे का तुम्ही? देव सॉल्व्ह करेल का अडचण? काही अडचण आली व्यवहारामध्ये जगताना तर देव सॉल्व्ह करतो का? नवरा सॉल्व्ह करेल, बायको सॉल्व्ह करेल, पोरं बाळ सॉल्व्ह करतील, नातेवाईक सॉल्व्ह करतील का? देव येईल? देव येईल का? आडजी अडचणीला देव येतो का मदतीला? सांगा, येईल का देव? आलाय का कधी? येत नाही ना. म्हणून आपण हे पर्यायावर चिटकून आहोत. आपण काही शहाणे आहोत, आपण वेडे आहोत का? कारण आपल्याला पक्क माहिती आहे की आपल्या कुठच्या आडी अडचणीला हा देव येत नाही, आणि म्हणून आपण यांना चिटकून आहोत. म्हणून यांना आपण ह्या पर्यायांना काय करत नाही, आपण फक्त
फक्त माणसं म्हणजे गोतावळा नाही, पदार्थ सुद्धा. तुम्ही म्हणाल फक्त आमच्या गोतावळ्याच उठतात कायम गोतावळ्याच्याच पाठीमागे लागतात. फक्त गोतावळा नाही तर पदार्थ सुद्धा. या पदार्थ सुद्धा आपल्याला हे आहे म्हणून असं वाटतं सगळं खरं. म्हणजे घर आहे म्हणून आपण वाचलो बाबा, नाही आपल्याला असं वाटतं. घराचं छप्पर आहे म्हणून आपण वाचलो, नाही तर आपण कुठून राहिलो असतो, काय केलं असतं. पण तुकोबांचं असं म्हणणं नाही. तुकोबा काय सांगतात, आकाश मंडप म्हणजे छत आणि जमीन आसन. सांगतात का असं तुकोबा? तुम्हाला आठवण कुठं सांगतात का? सांगतात. तुम्हाला ओवी नाही आठवत आहे. तुम्ही जरा पारायण जास्त करा. आता काय तसं तुम्ही रिटायरच झाले, त्यामुळे पारायण वाढवायला काय हरकत नाही. जाऊ दे, आठवलं की सांगा, है ना. कुठलेही पदार्थ जे आहेत हे पदार्थांवर आपलं जगणं अवलंबून नाहीये. कुठले म्हणजे हे याच्या बाहेरचे जाऊ देत, याच्यावर माझं जगणं नाहीये, याच्यामुळे मी जगलेलो नाहीये. पण असं वाटतं याच्यामुळे मी जगतोय, म्हणजे मला जगायला हे कारण आहे असं वाटतंय, म्हणजे माझा जीव याच्यामुळे आहे असं मला वाटतं. ह्याच्यासारखं दुर्दैव जगात काहीच नाहीये, जे आपल्याला अनंत जन्म वाटतंय. आणि त्याला कारण हे शरीर नाही, तर आधी या शरीराच्या बाहेर असलेले पदार्थ आणि माणसं, यांच्या आधाराला आपण जगतोय. आपण यांच्यामध्ये काय झालोय, जगतोय. हे सगळे विकल्प जे आहेत हे विकल्प अयोग्य आहेत. म्हणजे हे विकल्प आहेत, म्हणजे हे पर्याय अयोग्य आहेत. यांच्यामध्ये आपण जगतोय. शरीर हे सुद्धा काय आहे, आपल्याला एक विकल्प आहे. हा शरीर सुद्धा काय, हे शरीर एक विकल्प आहे. हे इतकं भयानक विकल्प आहे की याच्यामुळे माझं अस्तित्व आहे असं मला वाटायला लागलं. प्रत्येक क्षणाला मला असं वाटतं की ह्याच्यामुळे मी आहे, म्हणजे माझी ओळख म्हणजे हे शरीर झालं. ज्याला माझ्यामुळे ओळख निर्माण झाली, आता तशी परिस्थिती राहिली नाही. आता काय झालं, असं वाटायला लागलं की त्याच्यामुळे माझी ओळख आहे. उलट झालं, काय झालं, उलट झालं. आणि अशी परिस्थिती जगात आहे की हे तुम्ही सोडलं तर तुम्हाला कोणी ओळखतच नाही, तुम्हाला ओळखणारच नाही, ओळखणारच कोणी राहणार नाही. ह्याला जर तुम्ही सोडलं, लोक फोटो काढून ठेवतील आणि त्या फोटोला ओळखतील, म्हणजे तुम्हाला ओळखत. कोणाला ओळखतात, फोटोला ओळखतील. म्हणजे घरात टांगून ठेवलेलं काय असतो, फोटो असतो, तर ह्याचा असतो. आणि तुम्ही कुठे गेले, तुम्ही निघून गेले, तर लोक कोणाला ओळखत होते, लोक याला ओळखत होते. तुम्हाला काय वाटत होते, आपल्याला काय वाटतं, आपल्याला ओळखतात लोक. या भ्रमामध्ये तो जीव राहतो. आपल्याला कोण ओळखतंय, आपल्याला काय किंमत आहे. बरं, जगाने आपल्याला किंमत देणं जाऊ दे, आपणच आपली काय किंमत केली आहे. आपणच आपली किंमत केली की याला आपण मी समजू लागलो, ह्या विकल्पाला चिटकून बसलो, आणि म्हणून आपलं वाटोळ झालं. शरीर, त्याच्या बाहेरचे असलेले सगळे विकल्प हे अयोग्य आहेत, हे योग्य नाही आहेत. हे सगळे परधर्म आहेत, ह्यांच्यामध्ये आपण गुंतून मरतोय. म्हणून गोतावळा आणि पदार्थ गोळा करू नका, त्याने आपलं काही भलं होणार नाही, त्याच्यात धन्यता मानू नका. गोतावळा आणि पदार्थ गोळा करण्यात धन्यता मानू नका, त्याने वाटोळ झालेलं आहे अनंत वेळा आपलं. आज नाही, अनंत जन्मात अनंत वेळा आपलं त्यांच्यामुळे वाटोळ झालं. पण त्याच्यात धन्यता मानायसारखं काय. पण लोकांना त्याच्यात धन्यता वाटते. 5,000 पत्रिका वाटल्या, 5,000 वाटल्या का 10,000 वाटल्या, तुझं वाटोळ झालं ते. तर गोतावळ्यात धन्यता नाही आणि पदार्थांमध्ये सुद्धा धन्यता नाही. हे विकल्प किती असावे आपल्याकडे, आपली परिस्थिती असावी की आपल्याकडे काहीच नाही, काय देऊ, माझ्याकडे द्यायलाच काही नाही, अशी परिस्थिती व्हावी. आपण काहीही नाही. ठीक आहे, आईला जर आपण आई म्हटलो तर आपण मुलगा होतो, नाही का, होतो का नाही. बायकोला जर आपण बायको म्हटलं तर आपण नवरा होतो. नातवाला जर आपण नातू म्हटलं तर आपण आजोबा होतो. पण आपण आईला आईच नाही म्हणत तर आपण मुलगा राहू का. बायकोला बायकोच म्हणत नाही तर आपण नवरा राहू का. नातवाला आपण नातूच म्हणत नाही तर आपण आजोबा राहू का.
राहू का नाही? राहणार नाही आपण. असं तोंडाने म्हणू नका, विनाकारण कुठेतरी मार खाल, नाही का? त्यामुळे कुठे म्हणायचं, कुठे म्हणावं, जीवाला शिकवावं लागतं. आणि तुम्ही तुमच्या जीवाला तुम्ही शिकवलंय आणि जीव तसा नक्की झालाय हे जगाला कळत नाही, पण महाराजांना कळतं, शहाण्याला कळतं, जगाला कळत नाही ते, आणि स्वतःला कळतं. त्यामुळे स्वतःला फसवायचं नाही आणि महाराजांना फसवता येत नाही. त्यामुळे महाराजांचं जाऊ दे, आपल्याला काय करायचं नाही, घेणं नाही. आपल्याला घेणं नाही स्वतःशी, स्वतःला तरी फसवू नये. जर जीव या पर्यायामध्ये गुंतून राहील तर तो काहीतरी होतो, काहीतरी तो होतो. मग काहीतरी झाला तर पर्याय फक्त काय ह्याच्या बाहेरचेच आहेत असं नाही, तर ह्या शरीरापर्यंतचा विचार केला तर शरीराच्या आतमध्ये पण हे पर्याय आपण पाहिलेले आहेत. हे सगळं आपण अभ्यास केलेला आहे. बरं, मी तुम्हाला फक्त वेगळ्या पद्धतीने सांगतोय. आतमध्ये, या शरीराच्या आतमध्ये सूक्ष्म शरीराचं सुद्धा अनेक पर्याय आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, प्रेम, दया, करुणा, अशा असंख्य विकल्प आहेत शरीरामध्ये. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अतिइंद्रिये, हे विकल्प आहेत सगळ्या आतमध्ये. या सगळ्यांना आपलं म्हणून यांच्यामध्ये गुंतून आपण काय समजतो, ज्याच्यात गुंततो तसा तो होतो. ज्याच्यात गुंतणार तोच ते होणार ना. म्हणजे बायकोत गुंतला तर नवरा होतो ना, तसं पापामध्ये गुंतला तर तो पापी होतो, पुण्यात गुंतला तर पुण्यवान होतो. ज्याच्यात गुंतेल तो होतो, बरोबर का? डोळ्यात गुंतला तर पाहणारा होतो, कानात गुंतला तर ऐकणारा होतो, अस्थिर मनात गुंतला तर अशांत होतो, स्थिर मनात गुंतला तर शांत होतो, स्थिर होतो. असं काहीतरी होतो. काहीतरी होणं म्हणजे स्तब्धी भाव नव्हे, हे आपण पाहिलेलं आहे. तर काहीतरी होताना हे जे विकल्प आहे, या विकल्पामध्ये आपण गुंतलेलो असतो. ह्या विकल्पामध्ये आपण राहू नये, या विकल्पामध्ये आपण राहू नये. जो विकल्पात राहत नाही तो निर्विकल्प असतो. ज्याला विकल्पच नाही तो निर्विकल्प. आणि आपल्याला विकल्प नाही म्हणजे काय, आपण कोणाच्याही आशा करू नये, कोणाची अपेक्षा करू नये, कोणाची ह्या शरीराची सुद्धा नाही. एवढं जर अंगात बळ आलं तर फार चांगलं आहे. याच्या बाहेर, शरीराच्या बाहेर मी कशाची अपेक्षा करीत नाही असा ठाम निश्चय होत गेला पाहिजे. तसं आचरणात आलं पाहिजे. मी याच्या बाहेर कशाची अपेक्षा करीत नाही. कशाची म्हणजे माणसं आणि पदार्थ अपेक्षा करत नाही. काय होईल त्याने काय होईल? सगळी माणसं आणि सगळे पदार्थ गायब होतील का? काहीच गायब नाही होणार. तुमच्या कर्मानुसार, पूर्वज कर्मानुसार जे काही पदार्थ जवळ येतात, जे काही माणसं जवळ येतात तिथंच, जे नाही येत ते नाहीच येत, बरोबर का? पण त्याचा फायदा आपल्याला काय होईल? आपण शरीरावर. मग शरीराची सुद्धा अपेक्षा नाही. असलं काय नसलं काय, बरोबर का नाही? शरीर असावं, हे राहावं असं का वाटतं? कारण या गोतावळ्यात, या बाहेरच्या पदार्थात काहीतरी करण्याची इच्छा असते. म्हणून ज्याला काही करण्याची इच्छा राहत नाही त्याला काही मरणाची भीती नसते. व्यवहारात सुद्धा त्याला काही नसतं. तर काय मेलो काय जगलो काय असं त्याला वाटायला. पण ज्याला असं वाटतं आता नातवाचं लग्न बघेल, नातवाचं तोंड बघेल, असं ज्याला वाटतं त्याला वाटतं मरावं नाही, आता अजून काही वर्ष तरी जगलो पाहिजे असं वाटतं. संसारामधले कुठले तरी इच्छा राहिलेल्या असेल तर त्याला मरावाची इच्छा नाही होती. व्यवहारात सुद्धा, व्यवहारिक भाग सांगतो. परमार्थामध्ये जर आला तर मग असं राहील का? त्याला काहीच राहणार नाही. तर विकल्प जे आहेत, हे विकल्प कुठपासून कुठपर्यंत आहे? शरीराच्या बाहेर तर आतमध्ये जीवापर्यंत विकल्प आहेत. ह्या सगळ्या विकल्पांमध्ये आपल्याला रस नको. ह्या सगळ्या विकल्पात रस नसणं हाच स्तब्धी भावात रस आहे. याचा अर्थच काय होतो? स्तब्धी भावात त्याचा रस निर्माण होतो. म्हणजे विकल्पात नसणं हे निर्विकल्प, आणि काही न होणं याचं नाव स्तब्धी भाव, असं आपण मागे विचार केलाय. म्हणून दोन्ही सारखंच आहे. दोन्ही काय आहेत? दोन्ही समान आहेत. काही न होणे, काही न करणे. स्तब्धी भावाचा आपण दुसरा पण भाग काय पाहिलेला आहे? काही न करणे असा सुद्धा आपण विचार केलेला आहे. काही करण्याची इच्छा केव्हा असते? घरामध्ये जेव्हा 50 माणसं असतात तेव्हा सगळ्यांना काहीतरी करत राहावं असं वाटतं. 50 जाऊ दे, घरात 5-10 माणसं असले, 5 माणसं जरी असले ते काहीतरी करत राहावं असं वाटतं. तुमच्या घरात जर बायको, नवरा, मुलगा, मुलगी, नातू, नात असं काहीतरी असेल, तुम्हाला काहीतरी करत राहावं वाटेल.
त्याच्याऐवजी तुम्ही एक प्रयोग करा, सगळ्यांना हाकलून द्या काही दिवस, कुठेतरी एका 2 दिवस हाकलून देऊ नका त्यांना, कुठेतरी ट्रिपला पाठवा, ते जातात. तुम्ही घरी राहा एकटे. तुम्ही एकटे घरात राहिले तुम्हाला काहीच करावं नाही वाटणार. काय होईल? स्त्रियांना पण सांगू, स्त्रियांना स्वयंपाक पण करावं नाही वाटणार. ज्या स्त्रीला स्वयंपाक करण्याची हौस असते, म्हणजे सुगरण असते, तिला स्वयंपाक सुद्धा करावं वाटणार नाही. म्हणजे जी क्रिया तिला खूप आवडते करायला, ती सुद्धा ती करू शकत नाही. आहे का नाही गमतीशीर? असं होतं का नाही? पण तेच जर घरात 4-5 माणसं असली तर, तिचं सुगरण असेल, तिला जर स्वयंपाक करण्याची फार आवड असेल, तर ती हे करू का ते करू, ते करू का ते करू, ते फार तिला फारच आनंद होतो. म्हणजे ही भाजी आण, ती भाजी आण, हे कर ते कर, सगळा उद्योग ती करते. अवघड काम असते काय? सोपं काम? ज्याला स्वयंपाक बनवण्याची आवड नाही त्याला हे जर करायला लावलं एवढं सगळं, तर करतो का? भाजी आण म्हटलं तरी तो ऐकत नाही, आणत नाही. भाजी निवडून दे म्हटलं तर निवडून देईल का? चिरून दे म्हटलं तर चिरेल का? काहीच करणार नाही तो. त्याला आवडतच नाही, करावं वाटत नाही. पण ह्याला आवड असते ना, पण तो त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी करतो. तर करणं जे आहे, या करण्यामध्ये आवड जरी असली तरी एकटा जेव्हा राहतो तेव्हा काहीच करावं वाटत नाही. करण्याची हौस कुठपर्यंत असते? जिथपर्यंत पर्याय असतात तिथपर्यंत करण्याची हौस असते. पर्याय असतात तिथपर्यंत काय असते? करण्याची हौस असते. तुमची संख्या वाढली की मला अजून चांगलं बरंच काय काय सांगावं वाटत राहतो, असं वाटतं है ना. साधारण भूमिका बघा तुम्ही. महाराज लोकांना फोन केला ते तुम्हाला विचारतात किती लोक असणार कीर्तनाला, असं विचारतात. ते कशामुळे विचारतात का नाही? कारण जेवढी कीर्तनाला लोक वाढणार तेवढं काय होणार? महाराजांना हुरूप येणार सांगायला. वाढतं नाही सांग. आणि जेवढी कमी कमी होत जातात तेवढं काय होतं? सांगण्याचा हुरूप कमी होतं. तुम्ही म्हणाल मग आपल्याकडे तर लोक कमी असतात तरी तुमच्या अंगात हुरूप एवढा कसा काय? असं होऊ शकतं, तुम्हाला शंका निर्माण होऊ शकते. तर ते कसं आहे, माझ्यासाठी एवढी लोक म्हणजे लाख लोक आहेत. कारण मला माहिती आहे की आपल्याकडे एकही ऐकायला येते का नाही शंका आहे. म्हणून एक पेक्षा एवढी 10, 15, 20, 25 माणसं आली म्हणजे काही साधी गोष्ट नाही का? ज्याच्याकडे एकही येत नाही त्याला 2 जरी बसली तरी हुरूप येईलच का नाही? ज्याच्याकडे एकही माणूस ऐकायला येऊ शकत नाही, येत नाही, त्याच्याकडे 10 माणसं जर गोळा झाली ऐकायला तर त्याच्या अंगात हुरूप येईल का नाही? पण हा किती दिवस चालेल? काही दिवस चालेल. कायमच 10-10 माणसं यायला लागले तर तो म्हणून जरा सांगा आजूबाजूला कोणातरी, कळवा त्यांना आपण काय सांगतो ते, जरा माणसं वाढवा, असं तो आपोआपच सांगायला लागेल. तर आपल्याला विकल्प वाढण्यामध्ये हौस असते. करण्याची हौस कधी वाढते? विकल्प वाढले की, पर्याय वाढले की हौस वाढते, फार मजा वाटते. करण्यामध्ये आपल्याला फार बरं वाटतं. म्हणजे काहीतरी होणे आणि काहीतरी करणे, हे 2 जे आपण अभ्यास पाहिले होते स्तब्धी भावासाठी, है ना. स्तब्धी भाव नष्ट करणे म्हणजे काही न होणे, स्तब्धी भावाला प्राप्त होणे म्हणजे काही न करणे, काही न होणे. तर काही करणे कधी होतं? विकल्प असला तर काहीतरी करणं. काहीतरी होतो केव्हा? विकल्प असेल तर काहीतरी होतो. म्हणून काहीही करायची नाही ही हौस केव्हा जाईल? तुम्ही जसजसे एकटे होत जाता काही करायची हौस होतं. मग संन्यासी लोक एकटे होतात. संन्यासी कसे होतात? एकटे होतात, म्हणून त्यांना काही करण्याची इच्छा नसते. पण संन्यासी झाला आणि त्याने पुन्हा गोतावळा वाढवला, म्हणजे साधक, शिष्य, मठ हे वाढवत चालला, तर मग काय होतं? पुन्हा तो काहीतरी करण्यामध्ये गुंतून जातो. म्हणजे काय नाही, इकडे फक्त राजसी व्यवहार करतात, तिकडे सात्विक व्यवहार करतो, एवढाच फरक आहे, बाकी काहीच फरक नाही. त्याच्यामध्ये काही धन्यता नाही बरं. म्हणून जास्त शिष्यगण गोळा केला, जास्त मठ बांधले म्हणजे तो काही शहाणा नव्हे, तो मोठा होत नाही, तो सिद्ध नव्हे, तो सात्विक विषयात गुंतलेला आहे. राजसी विषयात जसं तुम्ही गोतावळ्यात गुंतले तसं तो साधकात गुंततो, एवढंच फरक. मग तुम्ही म्हणाल बरं झालं आपण दोघं सारखेच आहेत, म्हणजे महाराज लोकांना आपल्यात फरक नाही, मग चालू दे, बरं आहे, कशाला डोक्याला त्रास करून घ्यायचा आहे. महाराजही मुक्त होत नाही, साधकही मुक्त होत नाही. तुम्हाला काही करायचं नसेल तर काय करावं? विकल्प कमी करत जा, काही करण्याची इच्छा राहत नाही. संन्यासी खरा कसा असतो? जे खरे संन्यासी असतात त्यांना काहीही करायची इच्छा राहत नाही. ते पदार्थ गोतावळा गोळा करीत नाही, गोतावळ्यातून पदार्थातून ते आपोआप बाजूला जात. एकावर येणं म्हणजे जीवावर येणं, एकमेव राहणं म्हणजे आपल्याला कोणीही पर्याय नाही. आता
आपल्या जीवनामध्ये आपल्याला पर्याय कोण आहे? तुम्हाला पर्याय दिसला की तुम्ही समजून घ्यायचं काय विकल्पात आहात, म्हणजे स्तब्धीभाव नाही. तुम्हाला पर्याय वाटलाच पर्याय तर कुठला वाटावा? खरं तर पर्याय वाटूच नाही हीच खरी एकमेव स्थिती आहे, म्हणजे हीच निर्विकल्प स्थिती. पण वाटलाच पर्याय तर कुठला पर्याय वाटावा? फक्त भगवंत हा मला पर्याय आहे, बाकी मला काही पर्याय नाही. हे आपल्याला वाटतं कधी कधी. कधी फारच बायकोने त्रास दिला तर कधी वाटतं, फारच आपली हालत करून टाकली कोणीतरी, फारच अत्यंत यातना झालाय की आता जगात कोणीच आपल्याला सहारा देणार नाही, आपल्याला कोणीच आसरा देणार नाही, असं वाटलं की देव वाटतो. कधीतरी होतं ते, फारच चुकून होतं. कायम राहिलं पाहिजे आपल्याला आसरा कोण आहे, आपल्याला पर्याय कोण आहे? फक्त भगवंत हा एकमेव पर्याय आहे, आपल्याला कोणीही पर्याय नाही. असं सगळ्यांना सांगत सुटलं तरी काय हरकत नाही, काय फरक नाही पडत. याने काय तुम्हाला कोणी मारणार नाही. दिसेल त्याला काय सांगायचं, मला पर्याय कोण आहे? माझ्यासाठी आता पर्याय काय राहिलाय? एक देव माझ्यासाठी फक्त पर्याय आहे, एक विठोबा फक्त माझ्यासाठी पर्याय आहे, माझ्यासाठी कोणीही पर्याय नाही. तुमच्या नवऱ्याचं नाव विठोबा असेल तर मग तुमच्यासाठी तो पर्याय तो उपयोगाचा नाही. तुमच्या पोराचं नाव विठोबा असेल तर तुम्ही नाही तर म्हणाल आमच्यासाठी विठोबाच पर्याय, म्हणजे तुम्ही मुलात गुंतले. विठोबा म्हणजे देव. देव जो आहे हा देव एकमेव आपल्यासाठी काय आहे? पर्याय आहे. देवा व्यतिरिक्त माझ्या आयुष्यात काहीही मला पर्याय नाही, असं आपल्याला अभ्यासातून लक्षात आलं पाहिजे. दुःखाने लक्षात येऊन उपयोग नाही, कारण दुःख नष्ट झाले की आपला देव सुटतो. आपण देवाच्या नादी कधी लागत नाही. दुःख गेले की देवाच्या नादी कोण लागतं? ज्याला वाटतं देव हा पर्याय आहे दुःखामुळे, त्याचं दुःख गेले की त्याला देव हा पर्याय राहतो का? राहत नाही. त्याला देव हा पर्याय, मग त्याला कोण पर्याय राहतो? त्याला काही अनेक पर्याय मिळतात. अशी आपल्याला माणसं भेटतात, तुम्हाला नाही, मला जास्त भेटतात. इथे म्हणतात महाराज आता तुमच्याशिवाय काहीच पर्याय नाही मला, असे मला लोक म्हणतात. काही काही तर म्हणतात महाराज पाय आता सोडतच नाही, आता अख्ख्यात तरी लोक तुमच्याशिवाय मला कोणीच वाचू शकत नाही, हा तुम्हीच पर्याय आहे माझ्यासाठी, असं म्हणतात. तसं असतं काय? खरं नसतं काहीतरी. मग त्याच्यानंतर एक 2-4 दिवसांनी भेटलं तर शेजारून गेलं तर तू ओळखत नाही आपल्याला, म्हणतात अरे तू तोच आहे का? हा महाराज मी तोच आहे, पण आता तुमचं आमचं काही वेगळं आहे, आमचं काही जमाना, तुमचं आमचं काही जमाना, त्यामुळे तुमचा पर्याय तुम्ही शोधा, आमचे पर्याय आम्ही शोधलेले, आहे की नाही? असं होतं है ना. तर दुःख गेलं की पर्याय आपला काय होतो? बदलतो. देव हा पर्याय फक्त वाटत होता दुःखाच्या काळामध्ये, आता मात्र दुःख कमी झालं, कारण दुःख कायम टिकत नाही ना. का टिकतं? जगातलं कुठलं दुःख कायम टिकेल? जगातलं कुठलं दुःख कायम टिकेल? टिकेल का? जगातलं कुठलंही दुःख कायम टिकत नाही. पण तसं शहाण्या माणसासारखं हे पण समजून घ्या, जगातलं कुठलंही सुखही कायम टिकत नाही. सुखाच्या वेळेत तर आपल्याला काय देव पर्याय आठवत नाही, दुःखाच्या वेळेस देव हा पर्याय आठवतो, पण तो टिकत नाही, कारण दुःख राहणार नाहीये. म्हणून दुःखामुळे देव हा पर्याय वाटणं हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. अभ्यासाने हे लक्षात येणं, अभ्यास करून विवेकाने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की देव हाच पर्याय. काय? देव हाच पर्याय. कुठला देव? कुठला देव? कुठला देव पर्याय? देव हाच पर्याय. कुठला देव पर्याय? जो कुठला तुमच्या अधिकारानुरूप तुम्हाला वाटतोय तो तर असू दे, जाऊ दे, काय आहे का नाही. अधिकारानुरूप जर एखाद्याला देवाऱ्यातला देव पर्याय वाटत असेल तर ते असो, त्याचा अधिकार चांगला असेल तर देवळातला वाटत असेल, पंढरपुरातला वाटत असेल, वैकुंठातला वाटत, कुठला तरी वाटू दे, त्याच्या अधिकारानुरूप, पण त्याला वाटू देतो तरी कमीत कमी. सुरुवातीला त्याला कमीत कमी तो तरी वाटू देत की हाच पर्याय आहे, बाकी कोणीच पर्याय नाही आपल्याला. आणि हे सांगण्याची धमक, हे सांगण्याची धैर्य अंगात पाहिजे, आणि हे बिनधास्त सांगावं. कोणाला? कोणाला सांगावं? कोणी जर म्हटलंच की काय काळजी करू नको मी आहे, त्याला म्हणायचं तू काळजी करू नको, माझ्यासाठी तू पर्यायच नाहीयेस. काय म्हणायचं? मी जरा वाकडं बोलतोय म्हणून ते तसं जरा अवघड आहे बरं, असं बोललं तर मार खाल. आपलं कसं आहे, आपलं सगळं नीटनेटकं चालवायचं, आपल्याला मोडायचंय का? तुम्ही मोडायला आले का चालवायला आलेत? सगळं संसार मोडायला आले का चालवायला आले का?
लागतं बघा, ते तर काही सांगतच नाही. संसार मोडायला आले का चालवायला आले? कशाला आले तुम्ही इकडे? इकडे आले, माझ्याकडे आले, तुमचा संसारच मोडणार आहे. त्यामुळे महाराजांच्या नादी लागणं हे चांगलं नाही. शहाण्या माणसासारखं वागा. बरं, मी नाही मोडला तरी यम मोडील ना, हे तुम्ही सांगून ठेवलेलं आहे. मी नाही मोडलं तरी मोडायला कोण तयार आहे? यम मोडायला तयार आहे. यम मोडतोच तो. महाराजांचं मोडणं नाही आवडलं तरी कोण मोडणार आहे? यम मोडणार आहे संसार. म्हणून संसार मोडला तर वाईट वाटू नये, संसार उद्ध्वस्त झाला तर आनंद व्हावा. एवढं धैर्य लागतं अंगामध्ये. काय लागतंय? मोडणार का मग? तुम्हाला मोडता येणं शक्य नाही, तुम्ही मोडू शकत नाही. महाराजांच्या नादी लागले तर मोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही महाराजांच्या नादी लागत फक्त आपलं शुक्र येऊन ऐकता आणि इथून बाहेर गेले की मग म्हणताय महाराज तुमचं तुमच्याकडे राहते, आमचं आमच्याकडे आहे. आम्ही फक्त बुद्धीने घेतो, ते जीवाला लावून घेत नाही. आम्ही कशाला लावून घेत नाही? ते आम्ही जीवाला अजिबात लावून घेत नाही. आमचा जीव कुठे आहे? गोधावळ्यात आहे, संपत्तीत आहे. म्हणून जीवाला लागतं का काही? जीव आपण काय केलाय? लपून ठेवलेला आहे, जीवाला लावून घेत नाही. तुम्ही मनाला आणि बुद्धीला लावून घेता, जीवाला लावून घेत. जीव कुठे आहे? बायकोत आहे, नवऱ्यात आहे, मुलाबाळात आहे, संपत्तीत आहे, गोतावळ्यात आहे. तर पर्याय कोण आहे आपल्याला? पर्याय फक्त देव आहे. कोण आहे? देव. देव कुठला? तर ज्याला त्याच्या ऐपतीनुसार जो वाटतोय त्याने कमीत कमी तो तरी देव ठामपणे म्हणावं, बिंदास म्हणावं बायकोला की तू काय माझा पर्याय नाहीये, देव हा माझा पर्याय आहे. कोण पर्याय आहे? तू काय पर्याय नाहीये. मग ती म्हणली या संध्याकाळी बघा, मग स्वयंपाकच नाही करत, बोलवा देवाला, करतोय का बघा. तुम्ही जर म्हटले सकाळी चुकून, म्हणू नका का तुम्ही आज रात्री नाही म्हणणार, उद्या सकाळी जरी म्हटले तरी उद्या सकाळी मग तुम्हाला उद्या संध्याकाळी काय कळेल? मग कळेल पर्याय कोण आहे. मग तुम्हाला सांगतील काय पर्याय. जर बायकोला तुम्ही खरंच म्हटलेच, म्हणू नका, पण समजा म्हटलेच असं तर बायको काय म्हणेल? संध्याकाळी देव येतो का बघू. बरं, त्याच्यातही बायको वारकरी संप्रदायाला माहितीत असणारी असली वारकरी संप्रदायाबद्दल, तर ती म्हणेल तुकोबाला सुद्धा देवाने भाकरी दिल्या नाहीत, कोण नेऊन दिल्या? काही महाराज सांगतात कीर्तनात की ती होती म्हणून तुकोबाचं चाललंय, म्हणून तुम्ही संसार करून परमार्थ करा असं तुकोबाचं सांगणं आहे, असं काही कीर्तनकार सांगतात. आता त्यांना ज्ञान लखलाभ असो, तो आपला विषय नाही. पण मला सांगा, विठोबाने तुकोबाला भाकरी दिली काढून सांगा. नाही, कोणाला? तुकोबाला विठोबाने भाकरी आणून दिली का नाही दिली? दिली का नाही दिली? नाही दिली. कोणी दिली? कोणी दिली? बायकोनी दिली का नाही? मग मला सांगा, देव पर्याय आहे का बायको पर्याय आहे खरा? खरा पर्याय कोण? खरा पर्याय कोण? तुम्ही बोलणार नाही, कारण तुमची बुद्धी आता मान्य करत नाही. कारण एवढ्या वेळ चिंतन ऐकल्यानंतर तुम्ही असं म्हणू शकत नाही. पण आज नाही, तुम्ही घरी गेल्या मात्र नक्कीच हे लक्षात घ्याल, आता तुमच्यावर माझा प्रभाव झालाय जरा, त्याच्यामुळे तुम्ही बोलायला कसरताय. पण उद्या मात्र घरी गेल्या काय म्हणणार? काही म्हटलं तरी शेवटी चहा कोण देणार आपल्याला? बायकोच करून देणार. काय काय ना चहा बनवता येत नाही, त्यामुळे त्यांची तर फारच हालत खराब आहे. भाकरी तर लांबची गोष्ट आहे. पर्याय काय आहे? पर्याय कोण आहे? कोण पर्याय आहे? आता ते पण विसरले. कोण पर्याय आहे? बायको हा पर्याय आहे. बायको हा प्रातिनिधिक शब्द आहे. आता जसं माणसांचं घेतलं तसं पदार्थांचं घेतलं तर पैसा हा पर्याय आहे. पैसा पर्याय आहे का देव पर्याय आहे? काय नक्की कन्फ्युजन नाही, पक्क सांगायचं. पैसा पर्याय आहे का देव पर्याय आहे? खरं सांगा. आता जरा बायकोचं मनाला लागतं, पैशाचं जरा थोडं नाही लागणार म्हणून पैसा घेऊ. पण तर जसं माणसांचं सांगितलं तसं पदार्थांचा विचार करू. पैसा हा पदार्थ आहे. पैसा पर्याय आहे का देव पर्याय आहे? देव पर्याय. मग सगळा पैसा तुम्ही देऊन टाका, ठेवू नका तुमच्याकडे 1 रुपया सुद्धा. कशाला लागतो पैसा? पर्यायच नाही आपल्याला. कशाला बँक बॅलन्स पाहिजे आपल्याला? कशाला संपत्ती पाहिजे? हे सगळं देऊन टाका, कोणालाही देऊन टाका.
मुलाबाळांना द्या, बायकोला द्या. मी काय म्हटलं का तुम्ही आळंदीच्या संस्थांना द्या म्हणून? तेवढं काय धारिष्ट नाही तुमच्यामध्ये. देऊन टाका सगळं. नाही आहे ना तो पर्याय आपल्याला, त्याला का पडतो? जो पर्याय नाही आहे आपल्याला, असला काय नसला काय, त्याला म्हणतात पर्याय. जेव्हा पर्याय नसणे म्हणजे काय, तो आपला पर्याय नसणे म्हणजे काय, असला काय नसला काय. मग गंमत म्हणून तुम्ही प्रयोग म्हणून सगळे तुमची संपत्ती आहे ना दान करून टाका. गंमत म्हणून करून बघा. दान तर करता येणं शक्य नाही, बरं जाऊ देत, दान नाही ना, सगळी तुम्हाला देऊन टाका कोणाला तरी. पुरुष आहे त्यांनी सगळी 1 रुपया पण नाव ठेवू नका, सगळ्या बायकोच्या नाव करून टाका. बघू करू का, करतो का बघू. तो 1 रुपया पण स्वतःचं नाव ठेवू नका. तुम्ही हा विचारही नाही करू शकत. पण उद्या जर हा विचार केलाच सकाळी, उद्या बँका चालू आहेत का नाही मला माहित नाही, पण समजा तुम्ही विचार केलाच, तर तुम्हाला ते तुम्ही ते सुरू जरी केलं काम, तरी प्रत्येक क्षणाला तुमचं डोकं दुखायला लागेल. आणि तुम्हाला हा प्रश्न निर्माण होईल की उद्या जर बायकोनीच आपल्याला हाकलून दिलं तर, असा प्रश्न निर्माण होईल तुमच्या पुढे आणि डोकं दुखायला लागेल तुमचं. काय होईल? व्यवहारात असं काय करू नका बरं. खरंच बायको दिल हाकलून पैसे घेऊन सगळे लोक. कारण तिकडे शिरूरला आता मी पेपरला वाचलं त्या दिवशी, आईबापाने 3 पोरांच्या नावावर सगळी संपत्ती करून टाकली. आईबाप म्हटले पोरं आहेत, आपलीच पोरं आहेत. आता थोडा उलटा भाग सांगतो बरं व्यवहारातला, कारण तुम्ही काय करायला सांगता, कारण उद्या बघायचं तर सगळ्यांच्या पोरांच्या नावावर संपत्ती करून टाकायची. आणि तुमचं सांगता येत नाही काय, महाराजांचं लगेच ऐकतात काय काही लोक. हा मग लगेच ऐकतात ना काय काही, त्यामुळे सांगता येत नाही. तर त्या 3 पोरांच्या नाव त्या बाबांनी, त्या नवरा बायकोनी संपत्ती करून टाकले. आणि त्यांनी करार करून घेतला त्यांच्याकडून, पोरांकडून. कारण त्यांना माहिती पोरं कशी आहेत. प्रत्येक आई बापाला आपल्या पोराची सगळी माहिती असतं. काय चांगले पोरग म्हणतात ते ठीक आहे, पण त्यांना माहित असते शिकायला लायकी येते. तर त्यांनी करार करून घेतला त्यांच्याकडून की महिन्याला एवढे औषध पाणी किंवा काही लागतात पैसे. हे 3 नग एवढे भारी की त्यांनी यांची अवस्था इतकी भयानक केली की यांना राहायला घर नाही, झोपडीमध्ये राहायला. झोपडीची मी काय अवस्था असेल ते देवालाच माहिती. ही सत्य परिस्थिती आहे. मागच्या आता आठवड्याभराच्या सकाळमध्ये आली. हा ते कुठलं गाव माहिती, तुम्ही लक्षात ठेवलं बरोबर. हा तर ते नाही, तुम्ही हे फक्त गमतीने ऐकू नका, तुमच्या घराची जरा काळजी करा. परमार्थ नाही केला तरी व्यवहारात तरी नीट जरा विचार करा. तर त्यांची परिस्थिती काय झाली, कोर्टात जावं लागलं शिरूरला त्यांना. त्यांच्या 3 पोरांवर केस टाकावी लागली. त्या माणसाच्या अंगात तेवढं बळ आलं म्हणून ठीक आहे, तुमच्या अंगात तेवढं बळ येईल का नाही ते सांगतात नाही. तुम्ही फारच मावळ दिसताय. मावळाच्या जवळ राहिले म्हणून मावळ होऊ नका, आहे की नाही. तर अशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे लगेच महाराज म्हटले नाही बायकोचे नाव करा म्हणून लगेच उद्या जाऊन नाव करू नका. नाही तर काही लोक म्हणतील चला मुलाबाळांचे सगळे नाव करून टाकू, ते तुम्हाला विकून टाकतील. है ना, कोणाला विकतील बरं. तरी त्यांनी ते सगळे विकून टाकले नाही, ते विकतील. ते तुम्ही फक्त जायची ते वाट बघतायत. तुम्ही गेले किती विकले म्हणून समजा. काय तर आताच सांगतात विका. बरं आहे तुम्हाला विकत नाहीत ते. पण तरी आपल्याला पर्याय काय वाटतोय, आपल्याला हेच पर्याय वाटतायत. आपल्याला वाटतं ह्यांच्यामुळेच आपलं पुढे आपण अग्नी द्यायला कोणी पुढं, महाराज देणार आहे का अग्नी? बस मी तुम्हाला अग्नी देऊ शकतो, कोणाला देऊ शकतो का नाही देऊ शकत? देऊ शकतो का नाही? तुम्ही महाराज काय आहे, तुम्ही काय सांगताय? आपल्याला त्याची चिंता आहे. आग लावायला कोण लागतंय? आपलं लागतं कोणतरी, म्हणजे पोरग किंवा कोणतरी असेल तर. आणि त्याने आग दिली तरच आपण पुढे सद्गतीला जाणार, नाही का? असो, पर्याय जे आहेत हे पर्याय काय आपल्यासाठी असंख्य आहेत, आपल्यासाठी उपलब्ध आहे. जिथपर्यंत पर्याय आहेत तिथपर्यंत निर्विकल्प होत नाही, म्हणजेच तिथपर्यंत स्तब्धी भाव नाही. कारण पर्याय उपलब्ध आहे म्हणजे काहीतरी करावं वाटतं, पर्याय उपलब्ध आहे म्हणजे काहीतरी होतोच. पर्यायच नाही म्हणजे काही होत नाही. कारण मला काहीच पर्याय नाही. मला आई नाही, बाप नाही, बायको नाही, नवरा नाही, गोतावळा नाही, पदार्थ नाही, काहीच माझं नाही. मला काहीच नाही, माझ्याकडे काहीच नाही म्हणजे मला पर्यायच नाही काही. म्हणजे हे जे दिसतं यांना जे वाटतं ते त्यांना वाटतं, मला नाही वाटत काही. त्यांना वाटतं, त्यांचा प्रश्न. तुम्हाला वाटतं हे आमचे आहेत म्हणून.
मला तर काहीच तसं भाव नाही. अशी स्थिती जर झाली तर चांगलं आहे. तुमची काय माझी काय. आपली स्थिती काय व्हायला पाहिजे, आपल्याला काहीच पर्याय नाही, म्हणजे आपल्याला जगामध्ये कोणीही नाही. पर्याय नाही म्हणजे काय, आपल्याला जगात कोणीच नाही. कोणी नसताना कोणी नाही असं म्हणणं आणि सगळं असतानाही आपल्याला काहीच नाही असं म्हणणं, यात फार फरक असतो. सगळं असूनही कोणाचाही स्वीकार न करणं, याच्यासाठी फार अंगात धैर्य लागतं. काहीच नसताना काही नाही म्हणणं आणि काही नाही असा दृढ भाव राहणं, आणि असताना सुद्धा काहीच नाही असा दृढ भाव राहणं, यात फरक आहे का नाही. अवघड कुठला आहे. असते काली नाहीचा निश्चय करणं अवघड आहे. जे सिद्धांत आहे ते मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतोय, तुम्हाला कळतात का नाही मला माहित नाही. शास्त्रामध्ये जे सिद्धांत आहेत ते अभ्यास करता शास्त्राचा म्हणून ते मला लगेच सांगता सिद्धांत. असते कालीचा नाही निश्चय येतो, त्याचा अर्थ काय, पण तो एवढं सोपं नाही, पण ते करावं लागेल है ना, तो प्रयत्न करावा लागेल. तर पर्यायच नाही, मला पर्याय काही नाही, मी एकमेव आहे, तेव्हा खरी निर्विकल्प स्थिती असते, तेव्हा खरा स्तब्धीभाव असतो. पण जेव्हा पर्याय आपल्याला इतका उत्कृष्ट लक्षात घेता येत नाही, म्हणजे एकमेव मीच पर्याय आहे, म्हणजे ह्या त्रिलोकाला अधिष्ठान मी आहे, मला अधिष्ठान काहीच नाहीये, मी कोणाच्याही आधाराला नाही, मी जगाला आधार आहे. ही स्थिती आहे ना, म्हणजे परमार्थातली उत्कृष्ट अवस्था आहे. पण तसं नसेल तर काय, कमीत कमी तू देव मी भक्त पैसे करी, जाऊ दे, काय हरकत नाही. कारण सगळ्यांना एवढं सामर्थ्य नसतं, म्हणून वारकरी संप्रदायामध्ये काय केलेलं आहे, तू देव आणि मी भक्त असं तरी होऊ देत ना, एवढं तरी करा, त्याच्यापेक्षा पलीकडे खाली घसरू नका. तू बायको मी नवरा हे जगू नका, हे जगण्यात धन्यता मानू नका. बायकोलाही सांगा तू तशी धन्यता मानू नको, मी तशी धन्यता मानत नाही. मुलाबाळा नाही तेच सांगा, पण तुमची मुलंबाळा तेवढी पक्की असतील किंवा ते मुलंबाळा तेवढी लायकीची असतील असं म्हणता येत नाही, म्हणून त्यांच्या नादी लागू नका, कारण ते तुम्हाला डुबवायला आलेले आहेत. जीव हा आपल्याला डुबवायला येत असतं ते सगळं. हे जे माया कार्य प्रपंच आहे, तुमचं मूल आहे म्हणजे तुम्हाला वाचवायला आलंय, जन्म घेऊन आलंय असं काही गैरसमजत राहू नका. पेढे वाटले असेल तर विसरून जाते. तुमचं मूल तुम्हाला वाचवायला आलंय असं गैरसमजत राहू नका. वाचवायला आले का डुबवायला आले आपल्याला? आपले विकल्प वाढवले का कमी केले त्यांनी? मग ते लक्षात ठेवायला पाहिजे ना. पक्क हे विकल्प जे आहेत आपल्याला डुबवायला, त्यांनी विकल्प वाढवले का कमी केले? तुमच्या मुलांनी संन्यास घेतला असता समजून घ्यायचं तुमचा मुलगा तुम्हाला वाचवायला आलाय, पण तुमच्या मुलांनी जर बायको केली असेल, पोरं निर्माण केली असतील तर तुम्हाला डुबवायला आले. तुमच्या मुलाबाळांनी लग्न केली असतील, मुलगा असो मुलगी असो, तर तुम्हाला डुबवायला आलेली आहेत ते. आणि त्याच्यानंतर ती गप नाही बसली, तिथं पुढं गप बसली. त्याच्या पुढे काय केले त्यांनी? विकल्प कमी केले का वाढवले? मग तुम्ही त्याला तरी शान समजताय, तरी तुम्ही त्यांच्याच नादी लागलेत. मग ह्याला शान पण म्हणतात काय? याने निर्विकल्प समाधी प्राप्त होणार आहे, नुसतं ऐकून काय होणार आहे? निर्विकल्प समाधी प्राप्त करणं, शब्दी भाव प्राप्त करणं ही काही गंमत आहे का? ही गंमत नाही. हे काय नुसतं शाब्दिक कल्पना नाहीये. हे काय, ही अवस्था निर्माण करायची असेल तर प्रयत्न करा, है ना. थोडं लागलं मनाला तरी काय हरकत नाही. तुम्ही तसं काय मनाला लागून घेत नाही, ते मला माहित आहे ना. ते घेता लागून मनाला काय? महाराजांचं काय मनावर घेता का तुम्ही तसं? घेताय मनावर? अहो घेता का नाही घेता मनावर? आपण शक्यतो कोणाचंच मनाला लावून घेत नाही. काय घेतो? तर मनाला लावून घेतलं की डोक्याला त्रास होतो का नाही? तुम्ही माझं म्हणणं मनाला लावूनच घेतलं तर डोक्याला त्रास होईल का नाही तुमच्या? झोप तरी लागेल का आज? म्हणून जास्त मनाला लावून घ्यायचं नाही. आपलं ऐकायचं, शुक्रवारी शनिवारी हनुमानाला जायचं, तेल घालायचं, देवाला गप राहायचं, जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. आपण परमार्थ करतोय असं वाटून घ्यायचं. तुम्हालाही वाटतं आपण परमार्थ करतोय, शेजारच्या बाजारच्या नाही वाटतंय परमार्थ करतात काहीतरी, आहे की नाही? सगळ्यांना वाटतं आपण परमार्थ करतो. भ्रम आहे हा. काय सगळ्यांना जेव्हा वाटतं हे परमार्थ करतायत तेव्हा हा भ्रम आहे. भ्रमात जगू नका. देवाला उदबत्ती ओवाळली तर देवाला काहीच कळत नाही. फक्त कोणाला कळतं? तुमच्या घराची माणसं, त्यांना कळतं हे परमार्थिक आहे. तुम्ही आरती केली म्हणजे देवाला काहीच कळत नाही. कोणाला कळतं?
शेजारच्या पाजारच्यांना कळतं हे पारमार्थिक लोक आहेत. बरं, तुम्ही खरंच आरती करता काय तुमचं तुम्हालाही कळत नाही, खरंच उदबत्ती ओवाळता का देवाला हेही तुमचं तुम्हाला कळत नाही. कारण आपलं काही संसारात वाईट होऊ नये म्हणून तुम्ही ते करता. भगवंताच्या प्राप्तीसाठी हे कुठं काय नाही का. तूच एक पर्याय आहेस आणि त्याच्यासाठी तुझी मी आरती करतो. तूच एक पर्याय म्हणून तुला उदबत्ती लावतो. असं जर असेल तर धन्यता आहे. पण माझ्या पोराबाळाचं नीट चालू दे, मला नीट खायला प्यायला मिळू दे म्हणून जर आरती करतो, म्हणून जर देवाला उदबत्ती ओळखतो, तर देव कुठं पर्याय आहे त्याच्यासाठी. म्हणजे फसवणूक आहे. असला वर्ग नाही का, त्या वर्गासाठी मी इथे बसलेलो नाही. अशा वर्गांना उपदेश करण्यासाठी मी इथे बसलेलो नाही. तुम्ही त्या वर्गातले असलात तर तुम्ही चुकीच्या मास्तरकडे आलेले आहात. कुठं आलेले आहात? मी अशा प्रकारचा मास्तर आहे की मी सांगतो उदबत्ती ओवाळली तर कोणाला ओवाळायची? देवाला ओवाळायची. आणि देवाला काय म्हणायचं? ओवाळा तुम्ही उदबत्ती. तुम्हाला ओवाळायला नाही म्हटलो का मी? पण देवाला उदबत्ती ओवाळली तर देवाला काय म्हणायचं? तू माझ्यासाठी कोण पर्याय आहे? तूच पर्याय आहेस म्हणून तुला उदबत्ती ओवाळ. आणि अजिबात चुकून जरी म्हटलं की पोरीचं नीट होऊ दे, नातवंडाचं नीट होऊ दे, याचं नीट होऊ दे, मग तुमचं काही खरं नाही. मग तुमच्यासाठी पर्याय कोण आहे? मृत्यू. यम. यम का यमदूत? यमदूत आहे ना. यमदूत हा पर्याय आहे. तो आल्यानंतर मग काय, तो काही सहजासहजी सोडत नाही. तर यमदूताने तुमच्या सगळ्या पर्यायातून तुम्हाला ठोका देऊन घेऊन जाण्याच्या आधीच महाराजांनी सांगितलेलं ऐका. कोणाचं ऐकावं? यमदूताचं ऐकण्यापेक्षा महाराजांचं ऐका. यमदूत कधी येणार आहेत? लिहून ठेवलंय का तुमच्या कॅलेंडरवर? कुठं लिहून नाही ठेवलेलं ना? गॅरंटी नाही. इथं बसलेला माणूस उद्या असेल का नाही हे सांगता येत नाही, असं मी अनेक वेळा सांगतो. आणि असे अनेक माणसं चिंतनातली गेलीत की आज नाहीत उपलब्ध, पण तरी त्यांना कळलं नाही. तुम्ही त्यांच्याच लाईनने जाऊ नका, सावध व्हा. मृत्यू ही काही अटळ गोष्ट नाही, ते येण्याच्या देवच पर्याय आहे हे लक्षात घ्या. देवा व्यतिरिक्त काहीही आपल्याला पर्याय नाही. एकमेव भगवंत हाच पर्याय आहे. या जरी तुम्ही बोधावर मरेपर्यंत दृढ होत गेले तरी खूप काम झालं. जाऊ दे, तुम्हाला एकमेवाद्वितीय मी आहे असं नाही लक्षात आलं तर कमीत कमी भगवंत एकमेवाद्वितीय आहे हे जरी लक्षात आलं तरी काय हरकत आहे का? हे जरी ठामपणे लक्षात आलं. द्वैतवादी कुठला आलाय? अहो, बायको आणि भगवंत ह्याच्यापेक्षा चांगलं काय आहे? बायकोला पर्याय समजणं आणि देवाला पर्याय समजणं ह्याच्यातलं चांगलं काय? जो मनुष्य बायकोला पर्याय समजून मरतो आणि जो मनुष्य देवच पर्याय असं समजून मरतो, तर दोघातला कोण श्रेष्ठ आहे? हा, तो श्रेष्ठ आहे. आपण बायकोला पर्याय समजतो आणि मी एकमेवाद्वितीय असं म्हणतो, म्हणजे आपण कुठे जाणार? नरकाला जाणार. आपण कुठे जाणार? जो बायकोला पर्याय समजतो आणि शब्दाने, तोंडाने, बुद्धीने मी एकमेवाद्वितीय असं समजतो, तो कुठे जातो? तो अंधतमा प्रविशंती, तो डबल नरकाला जातो. म्हणून डबल नरकाला जाऊ का? त्याच्यापेक्षा हे बरं काय, जो समजतो देव हा पर्याय आहे. कमीत कमी एवढं करा. वारकरी संप्रदायाचं सांगणं आहे. वारकरी संप्रदायामध्ये काय केलेलं आहे? दोन्ही पद्धत, दोन्ही सांगून ठेवलेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये दोन्ही सांगितले, कारण प्रत्येकाला मी एकमेवाद्वितीय आहे हे लक्षात येणार नाही. आणि काही नुसतं शाब्दिकरित्या किंवा बुद्धीने म्हणतील आणि जीव मात्र कुठे गुतल? प्रपंचात गुंतून राहील, तर तो नरकाला जातो. मग त्याचा उपयोग होत नाही. म्हणून वारकरी संप्रदायाचं महत्व कशामध्ये आहे? वारकरी संप्रदायाने एक मी एकमेवाद्वितीय आहे हे तर सांगितलेलंच आहे. तिथं तो सिद्धांत आहे, त्यात काही वादच नाही. पण नाही प्रत्येकाला शक्य, तर कमीत कमी एकमेव भगवंत हा आपल्यासाठी काय पर्याय, एवढा जरी दृढ भाव होत गेला, पण तो भगवंत कोण आहे याचा शोध पण वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेला आहे. तर तो वेष्टीने मी आहे आणि समष्टीने तो चराचरामध्ये व्यापलेला जो कोणी आहे तो आहे. पण आधी भाव पहिल्यांदा ठरवावा लागतो. कारण आधी भाव धड पाहिजे तर पुढे काम नीट करता येईल. भाव हा पहिला महत्वाचा असतो. तुम्ही म्हणाल नुसता असा भाव ठेवला तर होईल का? नाही, तसं नाही होत. भाव धरणं आधी हे महत्वाचं असतं. म्हणजे देवाशिवाय मला काही पर्याय नाही हा भाव धरून मग साधना करावी.
तसा भाव पहिल्यांदा धरून साधना करा, किंवा मीच मला एकमेव पर्याय हा भाव धरून अहंग्रहोपासना करावी. पण तो भाव धरावा लागतो. तो भाव धरून करायचं केलं तर मग तो गती होते त्याची. पण तो भाव जर नसेल तर मग त्याने किती साधना केली तर तो लवकर जात नाही. काय पाहिजे? भाव पाहिजे. तसं कुठल्याही गोष्टीमध्ये व्यवहारातही तसं असतं. नुसतं भजन म्हणतो, मला सांगा, नुसतं एखादं छान भजन म्हणतो त्याच्यापेक्षा भावपूर्ण भजन म्हणतो, फरक काय? फरक आहे का नाही? नुसतं भजन म्हणतो आणि भावपूर्ण भजन म्हणतो, यात फरक असतो का नाही? दोन माणसं लक्षात येतात का नाही? उत्कृष्ट भजन म्हणणारा आणि भावपूर्ण भजन म्हणणारा लक्षात येतो का नाही? श्रेष्ठ कुठलं आपण मानतो? जो भावपूर्ण म्हणतो. अधिक तो जर चुका करत नसेल तर ती सोन्याहून पिवळा आहे, ती चांगली गोष्ट आहे. तसं भाव जो आहे तो भाव लागतो. आधी काय? भाव पाहिजे. तो भाव ठेवून जर आपण साधना करू तर आपलं भलं आहे. तर देवाशिवाय मला काहीच पर्याय नाही असा दृढ भाव करून जगा. आणि जगातल्या कुठल्याही पदार्थाने मला देव मिळत नाही. मिळतो कुठं? ज्या पदार्थाने तुम्हाला देव मिळतो, देव हा पर्याय जो तुम्ही म्हणताय तो तुम्हाला मिळतोय अशी शाश्वती वाटली तर तो पदार्थ तुम्ही जवळ करून ठेवा. तुम्हाला जर असं खात्रीशीर वाटत असेल की आपल्या बायकोमुळे आपल्याला देव मिळणारच आहे, मी तर म्हणतो तुम्ही आयुष्यभर बायकोला सोडू नका. ठीक आहे? ज्या पदार्थामुळे तुम्हाला गॅरंटी वाटते, खात्री वाटते की आपल्याला देव मिळेल, देव प्राप्त होईल, तो पदार्थ सोडू नका. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, श्रीमद भगवद्गीता. तुम्हाला जसं वाटलं की या ग्रंथाचा आपण पुन्हा 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 अभ्यास केला किंवा सेवा केली तर आपल्याला देव मिळतो, सोडू नका. पण आपलं तसं होत नाही. आपण आज ज्ञानेश्वरी वाचतो, उद्या आमका ग्रंथ, परवा तमका ग्रंथ, आपण सगळे पिंजळून टाकतो आहे ना. तुम्ही करता का नाही मला माहित नाही, पण मी आपलं गमतीने म्हणतोय, नाही का? आपल्याला काय वाटतं? आपल्याला पर्याय वाटतात, हा पर्याय, तो पर्याय, तो पर्याय, म्हणजे. आणि मग एक ना धड असंख्य ग्रंथ किती आहेत, साहित्य किती आहे उपलब्ध जगात. हा, तुम्ही लाख जन्म घेतले तरी ग्रंथ संपणार नाहीत, साहित्य संपणार नाही, एवढं साहित्य जगात उपलब्ध आहे. आता एकावर तरी आलं पाहिजे. बस ज्ञानेश्वरी शिवाय काही आपल्याला काही नाही, श्रीमद भगवद्गीतेशिवाय काहीच नाही असं वाटलं पाहिजे. काहीतरी कुठेतरी एकावर आलं पाहिजे ना. नाही तर फक्त ज्ञानोबाचे ग्रंथ, मी खूप वेळा सांगत असतो तुम्हाला, फक्त ज्ञानोबाचे ग्रंथ किंवा फक्त 2 संत, तुकोबाचे, ज्ञानोबाचे ग्रंथ, हे थोडं जरा वाढत चाललंय, कमी कमी झालं पाहिजे ते. नाही तर फक्त 5 संतांचे, पण हा 5 संतांचे सोडून अजूनही नवीन काहीतरी आणतो मध्येच. मी तर म्हटलं फक्त ज्ञानदेवाचे. नाही तुम्हाला फारच हाऊस निर्माण झाली म्हणून तुकोबाची, अजून हाऊस झाली तर एकनाथाची, अजून हाऊस झाली तर नामदेवरायची, अजून हाऊस झाली तर निवृत्तीनाथाची, आता अजूनच हाऊस झाली तर मग मुक्ताबाई, अजूनच हाऊस झाली तर मग सोपानदेव, अजून हाऊस झाली तर जनाबाई. आता मग ते वाढत जात. वाईट नाहीये त्याच्यामध्ये काय, पण तुम्हाला पर्याय एकवर यायचंय, एकमेव पर्यायावर यायचंय. आलं लक्षात? हे काय वाईट सांगितलं का? हे वाईट नाहीये काही. ते तसं वाईट जगात काही नाही. बायको पण वाईट नसते, नवरा पण वाईट नसतो. पण वाईट का होतो, काय कशामुळे वाईट झाला, ते आपल्यासाठी अयोग्य आहे. पाणी हे वाईट नसतं. पाणी वाईट असतं का? नाही. आपल्यासाठी ते योग्य नाही, माशांसाठी योग्य आहे ते. कोणासाठी योग्य आहे? म्हणून बायको चांगली वाईट वगैरे असं काही नसतं. आपल्यासाठी काय आहे, आपल्याला योग्य आहे का अयोग्य हे ठरवावं लागतं. इतरांशी जे योग्य आणि आपणाशी अयोग्य, अशी ज्ञानेश्वरांची एक ओळी. इतरांना योग्य असेल ते, पण आपल्याला योग्य आहे का नाही. आपण कोण आहोत? आपण वारकरी आहोत. मग वारकरी येतं, मग साऊथ इंडियात काय जातो, तिरुपतीला काय जातो, बरोबर गेला तर गेला, ठीक आहे, विष्णूचा अवतार आहे म्हणून गेला. मग वैष्णोदेवीला का जातो? त्याला कळे ना की मी वारकरी आहे का कोण आहे नक्की. एक आम्ही गाव विठोबाचे नाम आणि दुजे याचे काम नाही असं गातो, आणि नंतर खंडोबाचा दरवाजा आला की लोटांगण घालतो. पुढं फक्त खंडोबालाच लोटांगण घालतोच नाही, पुढं मर्याई, यामाई. ते वाईट नाहीये, ते हे वाईटचा प्रश्न आहे, वाईट चांगल्याचा प्रश्न नाहीये.
आपल्याला योग्य अयोग्य आहे. आकाश वाईट आहे का, पाणी वाईट आहे का? ज्ञानदेवाने असे लिहिले की तुपामध्ये खूप चांगले गुण आहे म्हणून किडा तुपात राहू शकतो का? ज्ञानदेवाने ओवी लिहिलंय, वाचतं का नाही? काही लोक म्हणतात कुठलं सांगतात महाराज, काय कळतच नाही. मी ज्ञानेश्वरीच्या बाहेरचं काहीच सांगत नाही. तुम्हाला कळत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे का, माझा प्रॉब्लेम मला हे कळत नाही. तेच म्हटलं तुम्ही वाचता का, काय करता तुमचं, तुम्ही कन्नड भाषावाले तुम्हाला किडा पंखीचे किडे जे असतात ते जे असतात ते किडे जे असतात ते किडे तुपात राहू शकत नाही, त्यांना गटार लागतो. गटारातला किडा तुपात ठेवला तो मरतो असं त्या दिवशी लिहिलेलं आहे. म्हणून चांगल्या वाईटचा प्रश्न नाही, योग्य अयोग्य आपल्याला काय आहे, आपल्याला काय करायचं, आपल्याला काय करायचं त्याच्यावर आपल्याला ठरतं. मी लोकांना सांगतो तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा, तुम्हाला काय करायचं ते ठरवा. म्हणजे एकदा ते करायचं ठरलं ते योग्य काय अयोग्य काय ते आपण ठरवायचं. आपल्याला एकदा ठरलं की वारकरी आहेत, वारकरी एकदा आहे म्हटल्यानंतर दुसऱ्या इतरांना कोणाला भाजायची काय गरज आहे? गरज नाही ना. याचा अर्थ त्यांचा द्वेष आहे का इतरांचा? याचा अर्थ त्यांच्या आपण द्वेष करत नाही का? आपलं ठरलं एकदा काय की वारकरी म्हटलं की फक्त विठोबा है ना. पर्याय आपण काय केले, बंद केले बाकीचे. पण सोमवारी बेलेसी लिंगात हवे है ना, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी, रविवारी, म्हणजे नित्य हे आणि नैमित्तिकता असे कितीतरी देव आहेत आपल्याकडे है ना. ऐसा आगवेन द्वारी गावाद्वारी आहे जैशी, अशी परिस्थिती होऊन जाते. पर्याय वाढतात ना आपल्याकडे. जसं व्यवहारात पर्याय त्याचा परमार्थातही पर्याय सांगतोय मी तुम्हाला किती पर्याय तसे. म्हणून ह्या व्यवहारातच जो पर्यायामध्ये गुंतलेला आहे त्याला परमार्थातले पर्याय हटवणं फार अवघड आहे. म्हणून तुम्ही काळूबाई, यमाई, खंडोबा, मसोबा किंवा अजून कुठले काही देवता असतात यांचे जे पर्याय शोधले त्याला कारण तुम्ही आहात. कारण तुम्हाला हे लक्षात आलं नाही की एकमेव पर्याय विठोबा आहे, हे लक्षात न आल्याचा परिणाम. म्हणून हे चांगले काय हे वाईट असा विषय नसून योग्य अयोग्यतेचा विषय. ज्याला सर्वगत सर्वव्यापी जळीस्थळी काष्टी भाषांनी भरलेला देव पाहिजे असेल त्याच्यासाठी हे सगळे पर्याय त्याने बंद करावे. करणार, करा प्रयत्न तर करा, आहे का नाही? प्रयत्न करत राहा. अनेक जन्म आहे आपल्याकडे, आपल्याला काय घाई आहे का? पर्याय काय करावे, बंद करावे. जसं व्यवहारात सांगितलं तसं परमार्थ सुद्धा अशी अडचण आहे. तर दोन समाधींचा संबंध कसा आहे हा आपण संबंध अशा वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. दोन्ही जर समाधींचा आपण विचार केला तर दोन्ही समान आहेत हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे या चरणाच्या पहिल्या चरणाच्या दोन्ही भागात जे सांगितलेलं आहे ते दोन्ही आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. दोघांचा संबंध कसा आहे, तिसरी समाधी आणि सहावी समाधी यांचा संबंध कसा आहे, एक आहे, ती समान आहे, ती एकसारखीच आहे, त्याच्यात काही आपल्याला शंका वाटत नाही. म्हणून पहिलं चरण जे आहे ते आपल्याला मान्य व्हायला काही हरकत नाही की स्तब्धी भाव रसास्वादात तृतीय पूर्ववन्मता, म्हणजे मागे सांगितलेल्या तिसऱ्या समाधी प्रमाणेच ही सहावी समाधी आहे. म्हणजे सहावी समाधी आणि तिसरी समाधी समानच आहे आणि दोघांचाही अर्थ आपण विचारात घेऊन त्याच्यावर आपण प्रक्रिया करून या ठिकाणी दोघांची कशी संगती जुळते हा विचार या ठिकाणी केलेला आहे. या विचाराच्या द्वारे तुमचे सर्व पर्याय बंद होऊन तुमच्या समोर एकच पर्याय राहावा. कुठला? भगवंत हा एकच पर्याय राहावा. भगवंत हा व्यष्टी रूपाने नसून समष्टी रूपाने आहे आणि व्यष्टी रूपाने तुम्ही स्वतःच तो पर्याय असू देत. अशी स्थिती तुमची जेव्हा तयार होईल तेव्हा या त्रिलोकामध्ये तुम्हाला जन्म मृत्यूचा फेरा राहत नाही, तुम्हाला जन्म मृत्यूचा फेरा होणार नाही. मग झालंच तर काय होईल, तुमचा अवतार होईल. काय होईल? अवतार होईल. मग तुम्ही आलेच तर जन्माला येणार नाही, काय म्हणून याल? अवतार म्हणून याल. मग अवतार म्हणून तरी कसा काय येईल हा मोठा अभ्यासाचा विषय, तो काय तुम्हाला मी आता सांगत नसत नाही. पण आपल्याला काही अवतार वितार व्हायचं नाही, कारण ती भावना जर राहिली तर पुन्हा चक्रामध्ये गुंतून राहतो. तर तुमचे सर्व पर्याय नष्ट होत आणि तुमच्या पुढे एकमेव पर्याय राहावं म्हणजे देव, अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्या भगवंताच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्ण राहतो. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे
दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाची चंद्रमेजे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजी जो